जय नारायण 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 जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण
की जय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। गोपाल कृष्ण भगवान की जय। एकदा भगवान पांडवांच्याकडे इंद्रप्रस्थ त्यांची जी राजधानी झाली होती त्यावेळचा कथा भाग आहे. राजसूय यज्ञ होण्याच्या आधीची गोष्ट आहे. नुकतंच त्यांचं विभाजन झालं होतं. हस्तिनापुरून सगळे इंद्रप्रस्थाला आले होते. एकदा पांडवान द्रष्टुम प्रतीतान पुरुषोत्तमः इंद्रप्रस्थं गत श्रीमान युयुधानादिभिर्वृतः. आणि भगवान गोपाल कृष्ण बलराम युयुधानादी आपले बरोबर यादव घेऊन पांडवांच्या भेटीला इंद्रप्रस्थमध्ये आले. पहिल्यांदा भगवान तिथे आले होते. सगळ्यांची मोठी प्रेमाने भेट घेतली. युधिष्ठिरस्य भीमस्य कृत्वा पादाभिवंदनं फाल्गुनं परिरभ्याथ यमाभ्यां चाभिवंदितः. युधिष्ठिर वयाने ज्येष्ठ होते. त्यांना वाकून नमस्कार केला. भीम थोडासा कृष्णाचा बरोबरचा थोडासा मोठा होता. त्याला भगवंताने वाकून नमस्कार केला. अर्जुनाला मिठी मारली आणि नकुल सहदेवांच्याकडनं त्यांनी केलेला नमस्कार स्वीकारला. असं मोठ्या प्रेमाने त्यांचं आगत स्वागत झालं. एक दिवस काय झालं, या पांडव तिथे आल्यानंतर पांडवांच्या इथं आल्यानंतर मग कुंतीने युधिष्ठिराने मोठ्या भगवंताची चांगली स्तुती केली. त्या सगळ्यांची भगवंताची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीच भगवंताचं भगवत स्वरूप यांना कळलेलं होतं असं भागवतकार म्हणतात. किन्न आचरितम श्रेयो न वेदाह मधेश्वर योगेश्वराणाम दुर्दर्शो यन्नो दृष्ट कुमेधसाम. की भगवंताचं स्वागत करतानाच युधिष्ठिर असं म्हणतो की हे भगवान, आम्ही काय तपश्चर्या केली होती, आम्ही काय साधना केली होती, आमचं काय पुण्य होतं आम्हाला माहीत नाही, परंतु मोठ्या मोठ्या जपितपी योग्यांना दुर्लभ असलेले आपण आम्हाला साक्षात भेटता, आमचं खरोखर मोठं भाग्य आहे. कुंतीलाही भगवान भेटले. एक दिवस या अर्जुनाबरोबर वनामध्ये शिकारीच्या निमित्ताने कृष्ण आणि अर्जुन दोघं बाहेर पडले. काही शिकार वगैरे केली. तहान लागली म्हणून यमुनेवरती पाणी प्यायला गेले असताना त्याने तिथे कृष्ण ददृशतो कन्याम चरंती चारू दर्शनाम. अतिशय सुंदर तेजस्वी कुमारी तिथे तपश्चर्याला बसलेली या दोघांनी पाहिली. आणि मग कृष्णाने, अर्जुन त्यांचा मित्र होता, तेव्हा अर्जुनाला पुढे केलं की जाऊन ही कोण कन्या आहे तू चौकशी कर. आणि मग कृष्णाच्या इच्छेकरता अर्जुन तिथे आला. हात जोडून त्या स्त्रीपाशी उभा राहिला. तिने डोळे उघडल्यावर मोठ्या नम्रतेने अर्जुन तिला प्रश्न करतो की हे तपस्वी, आपला परिचय काय, आपण इथं कोणत्या हेतूने इथे तपश्चर्या करत बसलात. त्यावेळी ती तपस्विनी सांगते, कालिंदी इति समाख्याता वसामी यमुना जले. की हे वीरपुरुषा, मी भगवान सूर्याची मुलगी कालिंदी माझं नाव आहे आणि मी इथे काही हेतू घेऊन इथे राहते. तेव्हा ही यमुना ही सूर्यतनयास म्हणतात, तेव्हा माझी बहीणच आहे. तिच्या ठिकाणी मला तिने घर दिलं आणि मी इथे राहते. आणि भगवान विष्णूला पती वरण्याचं माझं हेतू आहे, त्याच्याकरता मी तपश्चर्या करते. मी असं ऐकलं की भगवान विष्णूने अवतार घेतलाय, तेव्हा त्याची पत्नी होण्याचं भाग्य मला मिळावं म्हणून मी इथे तपश्चर्या करते. भगवान सत्र निवसन स्वानाम प्रिय चिकीर्षया अग्नये खांडवम दातू मर्जुनस्य अस्य सारथी. आणि मग त्याने ते भगवंताला येऊन सांगितलं की तुमच्याकरता तपश्चर्या करते, तेव्हा आता तिला जास्त वेळ कशाला तपश्चर्या करत बसवता, तिला प्रसन्न व्हा. आणि मग अर्जुनाचे भिडे खातर म्हणा भगवंत तिच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांनी सहर्ष तिचा स्वीकार केला. त्याच रथामध्ये बसून सगळे इंद्रप्रस्थाला आले. पुढे ते खांडव वन जाळण्याचा प्रसंग झाला की अग्नीला मान्य झालं होतं म्हणे. त्याचा लौकिक अर्थ असा आहे की खांडव वन हे अशी ज्यावेळी वनही बेसुमार वाढतात, कोणतीही निसर्गामध्ये बेसुमार चालत नाही गोष्ट, बेसुमार वृक्षराजींचा नाशही चालत नाही, तसं मर्यादेच्या पलीकडे वृक्षराजींची वाढही निसर्गाचं असंतुलनाला कारणीभूत होते. आणि म्हणून या नगरीच्या पुनर्निर्माणाकरता पांडवांना खांडव वन जाळण्याची आवश्यकता होती. त्याप्रमाणे त्यांनी ते कृष्णाच्या मदतीने पार पाडलं. त्याच्यामध्ये तो मय राक्षस होता, त्याला अर्जुनाने अभय दिलं. त्यांनी पुढे त्या पांडवांच्याकरता मयसभा बांधून दिली की अतिशय ती
शिल्पशास्त्रातली चमत्कृती मानली जाते की त्याच्यामध्येच यस्मिन दुर्योधन स्यात् शीत जलस्थलदृशी भ्रमः, की दुर्योधनाला जमिनीच्या ठिकाणी पाणी, पाण्याच्या ठिकाणी जमीन, दरवाजाच्या ठिकाणी भिंत, भिंतीच्या ठिकाणी दरवाजा, असं सगळं भ्रम निर्माण केले. ती वास्तू झाली. ती अर्जुनाला, पांडवांना या मयाने करून दिली. असा तो सगळा कथाभाग आपल्याला महाभारतातला माहिती आहे. त्या कालिंदीला घेऊन भगवान द्वारकेला परत आले. ती भगवंताची चौथी पत्नी झाली. अवंतीवेश जो उज्जैन प्रदेश आहे, तिथे विंद आणि अनुविंद हे दोन भाऊ राज्य करत होते. हे कृष्णाचे नातेवाईक होते, दूरचे नातेवाईक होते. त्यांना मित्रविंदा नावाची बहीण होती. त्या मित्राविंदाच्या स्वयंवराला भगवान गेले होते. ती या कंसाची सखी बहीण होती, राजाधिदेवी म्हणून, आपण आठवत असेल तर. तिची ही मुलगी मित्रविंदा आहे. तेव्हा ती भगवंतावरची अनुरक्त झाली होती म्हणून परमेश्वर तिथे गेले, तिला घेऊन आले. तिच्याबरोबर भगवंतांनी विवाह केला. कोसळ देशला एक नग्नजित नावाचा राजा होता, आधी मोठा धार्मिक राजा होता. त्याला सत्या नावाची मुलगी होती. तिचंही भगवंतावरती प्रेम होतं आणि भगवंताशिवाय अन्य कोणाला आपलं वरण करता येऊ नये म्हणून तिने मोठ्या बुद्धी चातुर्याने 7 मदोन्मत्त बैलाची योजना केली होती की जो पुरुष या 7 बैलांना वेसण बांधेल त्याला मी माळ घालीन, असा तिने स्वयंवराला पण लावला होता. अनेक तिच्या सौंदर्याला भुलून राजकुमार आपलं शौर्य आजमावून गेले आणि आपलं हातपाय मोडून परत गेले म्हणले. अनेक राजपूत राशी गेल्यानंतर एक दिवस भगवान तिथे गेल्यानंतर भगवंताचं मोठ्या या नग्नजित राजाने स्वागत केलं. तो भगवंताला विष्णूचा अवतार मानणारा होता. मोठ्या प्रेमाने आदरातिथ्य केलं. क्षेमकुशल झाल्यानंतर भगवंतानी आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. तेव्हा भगवंत स्वरूप मानत असून सुद्धा त्यांनी आपला पण पुन्हा स्पष्ट केला की सप्तैते गोवृषा वीर दुर्दांता दुर्वग्रहा एतरी भगना सुहबहो भिन्न गात्रा नुपात्मजा, की असा मी पण लावलाय. आणि हे कृष्णा, आजपर्यंत असे खूप मोठे मोठे पराक्रमी पुरुष आले आणि भिन्न गात्र होऊन गेले, अंग मोडून गेले म्हणले त्यांची. तेव्हा बघ म्हणले असा असा पण आहे. तेव्हा त्याला काय माहिती होते, भगवान आमचे लहानपणापासून गवळी होते म्हणून. तेव्हा बैल बांधण्याची काय मोठी अवघड गोष्ट आहे म्हणले. आणि त्यांनी आपल्या मोठ्या अद्वितीय पराक्रमाने त्या 6 बैलांना वेषण घातली आणि सगळ्या मोठ्या राज्यभर आनंद झाला. शंख भेर्यानका नेदुर गीतवाद्या द्विजा शिषा नरा नार्य प्रमुदिता सुवासस्रगलंकृता. आणि मग त्यांचा संकल्प तोच होता. ती सत्या होती, तिला भगवंतानीच आपलं वरण करावं अशी इच्छा असल्यामुळेच तिने हा पण लावला होता. त्याप्रमाणे कृष्णाने तो पण जिंकला. मोठ्या आनंदाने त्यांचं लग्न लावून दिलं. प्रचंड मोठा त्यांना आहेर या नग्नजित राजाने केला. दशधेनु सहस्राने परिबर्हमदात विभू, 10,000 सुवर्णालंकृत गायी आणि त्याला अनुसरून असं सगळं मोठा आहेर केला. आता जे आजपर्यंत येऊन गेले होते त्यांच्या पोटात दुखायला लागलं होते. या सत्याकरता जे आले होते आणि बैलाकडनं मार खाऊन गेले होते, त्यांनी या कृष्णावरती आक्रमण केलं. योगायोगाने अर्जुन कृष्णाचा हा विवाह सोहळा पाहायला बरोबर होता आणि त्यांनी नुकतंच त्या अग्नीकडनं प्राप्त झालेलं गांडीव धनुष्य होतं, त्याला ते आजमावून पाहण्याची संधी मिळाली आणि एकट्या अर्जुनाकडनं सगळे पुन्हा मार खाऊन पळून गेले. अशा रीतीने भगवान आपल्या या पुढच्या अष्टनायिकेपैकी ही एक प्रमुख आहे, तिला घेऊन द्वारकेला परत आले. त्या केके देशामध्ये श्रुतिकीर्त नावाची अशीच एक कृष्णाची अजून एक आत्या होती. तेव्हा तिचं नाव होतं भद्रा. तेव्हा आता त्यांनी बघितलं की असं आत्याच्या मुलीशी कृष्ण विवाह करतोय, कारण एक केली होती. तेव्हा त्यांचं मोठं कृष्णावरती प्रेम होतं. सगळ्यांच्या बहीण भावांचं प्रेम होतं. भद्रा त्या बहिणीचं नाव आणि संतर्दन तिचा भाऊ. तेव्हा त्यांनी आपणहून कृष्णाला बोलवलं आणि त्याचा मोठा आदरातिथ्य करून सत्कार करून त्याचा मोठा थाटात विवाह लावून दिला. ही भद्रा 7वी मला वाटतं, नाही 7वी. आणखीन एक राहिली होती, तिचं पुढं सविस्तर लक्षण पुढं ती स्वतःच सांगते की तिचं स्वयंवर वगैरे कसं झालं. ती मद्र देशी लक्ष्मणा नावाची होती, मोठी सुंदर होती. सुतांच्या मदराधिपतेर लक्ष्मणाम लक्षणैर्युताम स्वयंवरे जहारैक सुपर्ण सुधामिव, की तिचा एक मोठा विलक्षण पण होता. तेव्हा ती पुन्हा एकदा स्वतंत्र सविस्तर आपल्यापणाची माहिती 90व्या अध्यायात देणार आहे, शनिवारी आपण त्याचा विचार करू. तेव्हा अशा पद्धतीच्या 8 प्रमुख नायिका भगवंताच्या झाल्या आणि आणखीन अशा 16,000 झाल्या असे शुकाचार्य सांगतात. अन्याश्चै विविधाम भार्या कृष्णस्यासन सहस्रशः भौमम हत्वा तन्निरोधा दाधता चारुदर्शना. त्या भौमासुराला मारलं ना तेव्हा त्यावेळी त्याच्या तिथे असलेल्या त्या कैदेतल्या 16,000 स्त्रियांना कृष्णाने आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. तर परीक्षित राजा पुन्हा पृच्छा करतो की महर्षे, तो कथाभाग काय, तो थोडा सविस्तर मला सांगा.
त्यावेळी परीक्षित राजाला शुकाचार्य पुन्हा ती सविस्तर नरकासुराच्या वधाची कथा सांगतात. नरकासुरालाच भौमासुराचं नाव आहे. तो असाच मदोन्मत्त झालेला होता. त्यांनी आदितीची कुंडलं चोरली, वरुणाचं छत्र चोरलं, देवतांचं मणिपर्वत नावाचं एक स्थान होतं ते हरण केलं आणि असं सगळं विध्वंस केल्यामुळे हा देवराज इंद्र कृष्णाकडे गाढाणं घेऊन आला की भगवान या भौमासुराचं काही व्यवस्था लावा. प्राग्ज्योतिषपूर ही त्याची राजधानी होती, मोठं दिव्य शहर होतं. खूप त्याच्या संरक्षणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने या भौमासुराने केली होती. भागवतकाराने मोठं सुंदर वर्णन त्या प्राग्ज्योतिषपुराच्या व्यवस्थेचं केलंय. ते म्हणलं असं होतं, गिरिदुर्गैर शस्त्रदुर्गैर जलाग्नग्नी नलदुर्गमम मुरपाशयुतैर घोरैर दृढैर सर्वत आवृतम, की त्या ज्योतिषपूर जे शहर होतं किंवा त्याची जी राजधानी होती त्याच्या अगदी बाहेर गिरिदुर्ग होते. मोठे मोठे पर्वत राजधानीमध्ये बसलेलं ते शहर होतं, दुर्गम स्थान होतं. त्या पहाडांच्या आत पुन्हा आणखीन त्याने पाणी, अग्नी आणि वायू म्हणजे काहीतरी गॅस चेंबर सारखा असेल त्याची वायूची तटबंदी होती. पुन्हा एक आज सकाळी थोडी कालही चर्चा झाली, आज सकाळी थोडी चर्चा झाली, भागवतामध्ये असे अनेक अन्य संदर्भही आहेत. आता हा दुर्गशास्त्राचा हा विषय नाही आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला स्पष्ट केलं होतं, थोडे पुन्हा बरेच दिवस गेलेत पण पुन्हा एकदा स्पष्ट करतो की श्रीमद भागवत हा भक्तिरस प्रधान ग्रंथ आहे. तेव्हा परीक्षिताचे मूळ 2 प्रश्न जे आहेत ते बहुधा कोणाला आठवत नसतील. ते 2 प्रश्न असे होते की मनुष्याने आपल्या कल्याणाकरता काय करावं आणि ज्याचा मृत्यू जवळ आहे अशा माणसाने विशेष करून काय करावं, हे त्याचे मूळचे 2 प्रश्न होते. त्याचं उत्तर देताना भक्तिरसाचे भक्ती मार्गाची प्रधानता स्वीकारून भक्ती मार्गाची सर्व लक्षणं सांगताना भगवंताची चरित्र, भगवत भक्तांची चरित्र, जेणेकरून सामान्य मनुष्याच्या कल्याणप्रद असणाऱ्या भक्तीचा त्याला लाभ होईल, हा भागवताचा प्रमुख हेतू आहे. तेव्हा याला अनुषंगिक जे विषय येतात त्या सगळ्यांचं स्पष्टीकरण भागवतामधनं अपेक्षा करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. आपल्या व्यवहारामध्ये तसं होणं शक्य नाही. एक साधं दृष्टांत लक्षात घ्या की हा आपला अधिक मासाचा कार्यक्रम चाललाय. हा कार्यक्रम संपल्यानंतर ह्याची माहिती कोणी सांगत बसला तर तो असं सांगतो की ते शेखर महाराजाला आणायला ट्रॅक्स गेली होती, त्याचा विषय संपला. आप्पा सुमोमधनं आले. आता ही सुमो आणि ट्रॅक्स काय भानगड आहे हे सांगण्याचा अधिक मास महोत्सव वर्णन हा विषय नाही. त्यांनी सुमो आणली, त्या स्थानिक लोकांना सुमो काय प्रकरण माहित होतं, ट्रॅक्स प्रकरण काय माहित होतं. आता त्याचे सविस्तर माहिती पाहिजे असेल तर ते व्हेकल टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. ते काय ते ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल त्याचा माहिती घेतली पाहिजे. मग ते गाड्या, त्याचे प्रकार वगैरे वगैरे ते सुरू होईल. हा काही अधिक मास सांगण्याच्या कार्यक्रमाच्या सांगण्यामध्ये हे सविस्तर चर्चा येऊ शकत नाही. तसं भागवताचा प्रमुख हेतू आहे हा भक्ती सांगणं आहे. त्याला अनुषंगिक ज्या गोष्टी येतात त्या अशा एखाद्या शब्दासारख्या येतात. ज्याला अधिक चिकित्सा असेल त्यांनी त्या दृष्टीने संशोधन करावं, कदाचित सापडेल. तेव्हा मी तर अपेक्षा अशी व्यक्त करतोय पुन्हा पुन्हा की असे त्यातल्या तज्ज्ञ माणसांना आपापल्या क्षेत्रातला असं कुठं भागवतात संदर्भ लागला, एखादा शब्द लागला तर त्यांनी सुतावरनं स्वर्गाला जायला हरकत नाही, संशोधन करायला हरकत नाही. किंवा त्यांनी अशा पद्धतीने संशोधन केलं पाहिजे. तसं हा एक दुर्ग प्रकार होता. जलदुर्ग आपण समजू शकतो की सिंधुदुर्गासारखे आपल्या पाहण्यात आहेत. अग्निदुर्गही समजू शकतो, पण हा वायुदुर्ग काय अजून न कळणारी गोष्ट आहे. कदाचित काय नियंत्रण असेल माहीत नाही. पण आता हळूहळू आज टेक्नॉलॉजीमध्ये वाऱ्याचे पडदे सुरू झालेत. तुम्ही काही मुंबईसारख्या रेल्वे स्टेशनवरती आहेत का दुकानामध्ये असतात की दरवाजावरती धूळ आत येऊ नये म्हणून प्रचंड वेगात वाऱ्याचा झोप टाकलेला असतो की जो वाऱ्याच्या पडद्यासारखं काम करतो. बाहेरची धूळ आत येत नाही, आतली हवा बाहेर जाऊ देत नाही. असा वाऱ्याचा पडदा आता सुरू झालाय. तेव्हा ही आत्ता आपल्या आधुनिक विज्ञानाने केलेली गोष्ट आहे. कदाचित असंच त्याचं आणखीन काही वेगळं प्रगत स्वरूप असेल की वायूचाही दुर्ग असू शकेल, माहीत नाही. ते काय नेमकं प्रकरण होतं माहीत नाही. त्यातल्या या वायू आणि त्या तत्संबंधी काम करणाऱ्या माणसांनी ह्याचं अधिक चिंतन करायला हरकत नाही. पण वायुदुर्गाचा भौमासुराला एक विशेष आजपर्यंत न सापडलेला किल्ला हा इथे आहे की त्याच्या इथे वायुदुर्ग होता. आणि त्याच्या पलीकडे पुन्हा त्या मूर राक्षसाची योजना केली होती. त्याचे अनेक प्रकारचे फास तिथे होते, पाश होते की जाळं ज्याला म्हणता येईल. असं सगळं अद्भुत रचना त्या प्राग्ज्योतिषपुराची होती. तेव्हा भगवंताने त्या सगळ्याचा मार्ग काढण्याकरता आपल्या गरुडाला बोलवून घेतलं आणि गरुडावरती बसून आपल्या सत्यभामेला बरोबर घेतलं त्याने आणि सत्यभामेबरोबर त्या प्राग्ज्योतिषपुरावर आक्रमण केलं. यादवांचं सैन्य त्यांच्या पद्धतीने आलं होतं. भगवान आकाशमार्गे गरुडाच्या आश्रयाने गेले.
हे पुन्हा भगवंताचा गरुड हे तितकं सामान्य प्रकरण नाही. गरुड नोहे पाखरू असं तुकाराम महाराजांनी त्याचा एके ठिकाणी संदर्भ दिलेला आहे की सामान्य गरुड पक्षी आणि भगवंताचा गरुड ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तेव्हा तेही असं स्वतंत्र सविस्तर विचार करण्यासारखं प्रकरण आहे की हा भगवंताचा गरुड काय आहे. तेव्हा भगवंताचा असा मोठा दिव्य सुपर्ण होता की ज्या वेदांपासून ज्याचं वर्णन आहे, सुपर्ण म्हणून वर्णन आहे. तेव्हा त्याच्यावरती भगवान बसले आणि गदया निर्भिवेदाद्रीन शस्त्रदुर्गाणी सायकैः चक्रेणादनीं जलम वायुम मुरपाशांस्तथासिना. आणि भगवंतांनी आपल्या गदेच्या प्रहाराने या गिरिदुर्गांचा वध केला, गिरिदुर्ग तोडले. निरनिराळ्या हत्यारांनी यांचा वापर केल्यानंतर सुदर्शन चक्राच्या आश्रयाने हे अग्नी वायू आणि जलदुर्ग त्यांनी नाश केले. म्हणजे जल अग्नी वायू असे एकाएकच्या पुढे जे श्रेष्ठ दुर्ग होते त्यांचा नाश सुदर्शन चक्राच्या आश्रयाने केला. आणि शंखनादेन यंत्राणी हृदयानी मनस्विनान हे एक असंच मोठं तांत्रिकदृष्ट्या अद्भुत वाक्य आहे की भगवंताच्या शंखनादाने अन्य जी संरक्षण यंत्र होती ती हृदयामध्ये मोडली भगवंतानी आणि हृदयात मोडली गेल्यामुळे त्यांचा उपयोग झाला नाही. शंखनादेन यंत्राणी हृदयानी मनस्विनाम की अशी मनस्वी अलौकिक अतर्क्य असा पराक्रम करणारी यंत्र योजना ज्या मूर राक्षसांच्या पाशामध्ये होती त्याच्या योजनेमध्ये त्याचा भेद भगवंतांनी आपल्या शंखनादानी केला. म्हणजे आपण जो शंख वाजवतो म्हणजे चांगल्या अर्थाने जो शंख म्हणून जे आपण वाजवतो तेवढाच शंख असेल असं समजण्याचं कारण नाही की त्याच्यामध्ये असंच काही सुपरसॉनिक अल्ट्रासॉनिक्स असं ज्याला म्हणतात अशी काहीतरी शक्यता असू शकेल की ज्याच्या आघाताने जसं आज लेझर टेक्नॉलॉजी सुरू झाली आहे की लेझर गन्स आल्यात आता तसं अद्भुत ते प्रकरण असं की मोठा मोठा रणगाडाही वितळू शकतो त्याने. समोर काही दिसत नाही, जाणवत नाही, ऐकायला येत नाही आणि अन्य कशावरती आदळली तर त्यातनं ती मार्ग काढते. असं मोठं ते अद्भुत लेझरचं तंत्रज्ञान आहे की ज्याच्याकरता बंद असेल त्याचाच नाश करते. एखादी भिंत मध्ये असेल तर त्यातनं ते निघून जातात किरण आणि त्या रणगाड्यावर पडले की त्याचा विरघळून नाश होतो. असं काहीतरी अद्भुत तंत्रज्ञान पांचजन्य शंखाचं होतं त्याचंही नेमकं ज्ञान आपल्याला नाही की त्याच्यामध्ये अनेक काही सोयी होत्या. कारण ज्या ज्या ठिकाणी भगवंताच्या पांचजन्याचा आवाजाचा उल्लेख आहे त्या ठिकाणी असंच काहीतरी अद्भुत अलौकिक परिणाम झालेला आहे आणि प्रत्येक वेळचा परिणाम थोडा वेगळा आहे. यम दरवाजाच्या वेळी आपण पांचजन्याचा आवाज ऐकला होता, एकदा गीतेत आपण उल्लेख केला आहे आणि इथे एक उल्लेख आहे. आपल्या ओळखीचे 3 उल्लेख आहेत. तर यमधर्माने त्याचं मोठं अद्भुतत्व ओळखून स्वागत केलं भगवंताचं. तो धावत परत बाहेर आला तेव्हा तिथे काही असा विध्वंस झाला नाही. सघोषो धर्तराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत असं भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे की शत्रू सैन्य हतबल झालं त्या नुसत्या आवाजाने. आणि इथं अधिक स्पष्ट उल्लेख आहे की निर्णयी यंत्र आपल्या हृदयामध्ये बंद पडली. यंत्राचं जे मर्म होतं ते मर्म भगवंतानी आपल्या या ध्वनीच्या आश्रयाने केलं. असं मोठं अद्भुत ते कौशल्य होतं. त्या आवाजाचा आणखीन एक परिणाम झाला, तो मूर राक्षस जागा झाला. मोठा विचित्र राक्षस होता, 5 डोक्याचा तो राक्षस होता आणि त्याने एक प्रचंड त्रिशूळ घेऊन भगवंतावरती आक्रमण केलं. आपल्या गरुडाच्या दिशेने तो त्रिशूळ होते बघितल्यावर भगवंताने 2 बाण मारून त्याचे 3 तुकडे केले आणि त्याच्या पाठोपाठ त्यांनी जी गदा फेकली होती त्याला आपल्या गदेने प्रत्युत्तर देऊन ती गदा मोडली आणि सुदर्शन चक्र टाकून त्या मुराचा वध केला. त्याने 3 मुंडकी उडवली आणि त्याचा वध केला. त्याला 7 मुलं होती, ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभा, वसु, वसु, नभस्वान आणि अरुण. आणि पीठ नावाचा एक त्यांचा सेनापती हा त्या भौमासुराच्या आदेशाप्रमाणे भगवंतावरती एका वेळी तुटून पडले. अनेक प्रकारांनी त्यांनी शस्त्राचे आघात भगवंतावर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे सत्यभामेने आणि भगवंताने दोघांनी मिळून, सत्यभामे फार मोठी वीर योद्धा होती आणि तिच्या सहाय्याने भगवंताने या सगळ्यांचा आपल्या बाणांच्याच नुसत्या सहाय्याने पुढे विचित्र बाण होते भगवंताचे. पुढे थोडं सविस्तर वर्णन येतं. पुढे भौमासुराला त्यांनी स्वतः तयार केलेलं शतघ्नी नावाचं एक हत्यार होतं. तेव्हा असं मोठं जे एका त्याच्या आघाताने किमान 100 वीर मरतील असं मोठी घातक होती. आज आपण तोफेला शतघ्नी म्हणतो, नेमकं स्वरूप आपल्याला माहित नाही. त्या शतघ्नी या भौमासुराने त्याची स्वतःची जी शतघ्नी होती ती फेकली. पण भगवंताचे बाण मोठे विचित्र होते, विचित्र पंखांचे बाण होते. असं वर्णन आहे की जे कसे जातात ते माहित नाही. आजच्या मिसाईल सारखे असतील ते वेडेवाकडे कसे जातात आणि त्या टार्गेटवर आदळून जातात. आज अशी काही मिसाईल्स आपणही पाहतो की पाणबुडीतनं मारलेली मिसाईल समुद्राच्या वर जातात, पुन्हा समुद्रात जातात आणि शेवटी आपटताना पुन्हा वर येतात. अशी काहीतरी विचित्र पद्धतीने जातात. शत्रू पक्षाला त्याचा सहसा प्रतिवाद करता येऊ नये, त्याच्यावर प्रतिहल्ला करता येऊ नये म्हणून अशा चित्र विचित्र पद्धतीची मिसाईल्स आज तयार केलेत. भगवान कृष्णांच्या बाणाचं वर्णन जसं येईल की विचित्र पंखाचे बाण होते, ते कसे कोणत्या दिशेने जातील असा अंदाज येत नव्हता. दुसऱ्या दिशेने बाण चाललाय असं वाटेपर्यंत तो आपल्या दिशेने यायचा. असं मोठे चमत्कारिक भगवंताचे बाण होते आणि त्यामुळे भौमासुराचे सगळे सैनिक त्यांनी मरायला लागले.
सगळ्या त्याच्या सैन्याचा नाश व्हायला लागला. जो जो त्या रणभूमीवरती भगवंतावरती शस्त्राघात करण्याच्या हेतूने आला त्या प्रत्येकावर त्या बाणांचा आघात झाला आणि त्याचा नाश झाला असं भागवताने वर्णन केलंय. आणि भौमासुराचे मोठं गजदल एक फार मोठं प्रचंड होतं, तेव्हा त्याच्या आश्रयाने भौमासुर आल्यावर भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला, ज्याचं मुंडकं उडवलं. त्याच्या वध झाल्यानंतर देवतांना मोठा आनंद झाला. हा पृथ्वीचा मुलगा होता, तेव्हा पृथ्वी माता तिथे प्रगट झाली. तिने भगवंताला त्याचा तो युद्धाचा आवेश शांत करण्याकरता मोठी सुंदर स्तुती केली. भूमी भगवंताचा नमस्कार करते. नमस्ते देवदेवेश शंखच कर्गदाधर भक्ते छोपात तरुपाय परमात्मन नमोसुदे नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये अशी मोठी सुंदर भगवंताची स्तुती केली. आणि या भौमासुराचा जो मुलगा होता भगदत्त तो भगवंताच्या पायावरती घातला की भगवान हा भौमासुराचा मुलगा आहे, तेव्हा तुम्ही त्याला अभय द्या. त्या भगदत्ताला अभय दिलं आणि त्याच्या संरक्षणाकरता आपली वैष्णवी शक्ती एक दिली भगवंतांनी कृपा करून. या हलकट माणसाने पुन्हा ते कौरव पांडव युद्धामध्ये अर्जुनावरच टाकायचा प्रयत्न केला होता. आपल्या त्या युद्ध काळामध्ये वर्णन असेल तर तो हा भगदत्त कौरवांच्या बाजूने लढला आणि भगवंताकडनं खास मिळालेलं ते अस्त्र होतं, वैष्णवी शस्त्र होतं त्याच्याकडे, आणि त्याने ते दुर्दैवाने अर्जुनावर प्रेरित केलं. भगवंतांना त्या कृष्णानेच त्याला दिलं होतं, प्रत्यक्ष या अवतारच दिलेलं होतं. भगवान चटकन उठून उभे राहिले, त्याने ते आपल्यावरती अस्त्र घेतलं आणि ते वैजयंती माल्याच्या स्वरूपामध्ये ते भगवंताच्या गळात अर्पिलं गेलं असं तिथं वर्णन महाभारती युद्धामध्ये आहे. तो हा भगदत्त इथं त्यांनी भगवंताकडनं अभय घेतलं होतं. आता त्याच्या कैदेत 16,100 अशा स्त्रिया होत्या, म्हणून ते 16,108 बायका झाल्या कृष्णाच्या. तत्र राजकन्यानां 6,000 भौमाहतानां विक्रम्य राजभ्यो ददृशे हरिः की त्याचा एक काही संकल्प होता, नीच वृत्तीचा होता आणि ह्यांनी अशी कुठली चांगली मुलगी दिसली की त्याला पळवून आणावं असा मोठा विकृत होता. आणि त्याने असं त्या तुरुंगात साठवल्या होत्या आणि आणखीन एक 7-8 काहीतरी मिळवायच्या बाकी होते. त्याला 16,100 झाल्या होत्या, 108 झाल्या की सगळ्यांबरोबर तो विवाह करणार होता. असं मोठे चमत्कारिक काही व्रत होतं त्याचं. तेव्हा त्या 16,100 सापडल्या होत्या त्याला, अजून 8 बाकी होत्या. त्याच्यावर त्याच्या दुर्दैवाने या कन्यांच्या सुदैवाने परमभाग्याने भगवंताचं आक्रमण झालं. त्या सगळ्यांची कैदेतनं सुटका झाली. आता या भौमासुराच्या कैदेत पडलेल्या या स्त्रियांचं काय करावं असा मोठा भीषण प्रश्न होता. आणि त्यातनं काढलेलं हे अतिशय चांगलं उत्तर होतं की या सगळ्या स्त्रियांना भगवंतांनी आपली पत्नी म्हणून मान्यता दिली. नाहीतर काय होतं, हे फाळणीनंतर जे भारतात झालं ते होतं की स्त्रियांना जर ज्या अशा या मुलींचा काय दोष होता त्याच्यामध्ये, तेव्हा या स्त्री वर्गाचा काही दोष नव्हता. ही प्राचीन आपली संस्कृती आहे की स्त्रियांच्या रक्षणाकरता आपला समाज किती दक्ष होता, आपल्या समाजाचे नेते किती चांगले होते. आणि दुर्दैवाने अशा आपल्याला स्त्री द्वेष्टा ठरवलं जातं, हे अज्ञानाचं लक्षण आहे. तेव्हा आपल्या संस्कृतीने हा फार सखोल विचार केला होता की अशा चमत्कारिक परिस्थितीत सापडलेल्या स्त्रिया की ज्यांचा स्वतःचा काही दोष नसतो, ज्या स्वतःहून जागरिणी असतात, त्यांची ही व्यवस्था धर्मशास्त्राने केली. आश्चर्य मोठं आपल्या धर्मशास्त्राचं की ज्या स्वतःहून उच्छृंखल आहेत त्यांनाही काही धर्म बांधून दिला, पण ज्या अशा नाहीत, आगतिक होऊन आपत्तीत सापडल्या, त्यांना निश्चित सन्मानपूर्वक जीवन जगण्याची व्यवस्था झालीच पाहिजे. अशी जर झाली नाही तर त्यांचा जर पाय चुकीच्या मार्गाला गेला आणि त्यांनी समाजामध्ये काही उद्रेक झाले तर मग दोष हा समाजाचा असतो. अशी कुठलीही आपत्ती येऊ नये म्हणून भगवंताने स्वतःची पत्नी हे स्थान त्यांना दिलं. आता याच्या पलीकडे आणखीन त्यांच्या समोर मग कोणाचा आक्षेप राहायचं कारण नव्हतं, कारण भगवंताने विचार केला की समाज हा शेवटी असा बुद्धिभ्रष्ट होत चाललाय म्हणले. रामायण काळात सुद्धा जर हा त्रास झाला, स्वतः अग्नीमध्ये दिव्य करून आलेल्या भगवती सीतेबद्दल सुद्धा लोक कुचाळ लोकांचं काही सांगता येत नाही म्हणले, तेव्हा कसाही बुद्धिभेद करू शकतात. तेव्हा आता पुन्हा असं सगळं काही करण्यापेक्षा या माझ्या पत्नी असा भगवंतांनी स्वीकार केला. तेव्हा भले त्याच्यावर भगवंताची आजही माणसं निंदा करू शकतात की नाही, परंतु त्याच्यामागे फार मोठे सामाजिक आणि अशा अबलांचं संरक्षणाचं तत्वज्ञान होतं. सविस्तर माहिती पुन्हा हा आपला प्रस्तुत विषय तो नाही. भगवंताच्या अशा या 16,000 कैदेत सापडलेल्या या कुमारिका त्याच्या पत्नी झाल्या. भूयात पतिरयं मह्यं धाता तदनुमोदताम इथे सर्वा पृथक कृष्णो भावेन हृदयं दधू. आणि यामध्ये या मुलींची अनुमती होती की नाही असा सहजच प्रश्न उमटतो म्हणून भागवतकार त्याला स्पष्ट करतात की त्या सर्वच्या सर्व स्त्रिया भगवंताचा हा अद्भुत पराक्रम बघून आणि भगवंताचं ते मनोहर रूप बघून त्याच्यावर प्रेम करत होत्या आणि प्रत्येकीला हा आपला पती व्हावा असं वाटत होतं. आणि माझं लग्न झालेलं आहे हे भगवंतांनी लपवून ठेवलं नव्हतं, त्याच्याच करता सत्यभामेला बरोबर घेऊन आले होते. म्हणजे पुन्हा फसवलं असं म्हणायला संधी नव्हती की भगवंताची एक बायको आहे. आता 1 होती का 8 होत्या, लग्न झालेलं होतं.
हे निश्चित लपून ठेवलेलं नव्हतं. तरी सुद्धा या प्रत्येक पृथक पृथक मुद्दाम सगळे शब्द फार बारकाईचे महत्वाचे आहेत की प्रत्येक व्यक्तिशः बाजूवरती मुलगी भगवंताच्या प्रेमात पडलेली होती. आणि या सगळ्या 3-4 पार्श्वभूमींचा विचार करताना भगवंतांनी त्या 16,000 स्वीकारल्या. तेव्हा नुसत्या भगवंताच्या 16,108 राण्या हा कुचेष्टेचा विषय करण्यापूर्वी त्या स्त्रियांची अवस्था आणि अन्यथा जर क्वचित समजा असे सगळ्याच कल्पना करतात, एक कल्पना करून बघा, जर अशा 16,000 अनियंत्रित असंरक्षित स्त्रिया जर समाजामध्ये गेल्या असत्या तर काय आपत्ती निर्माण झाली असती. तेव्हा काहीही होऊ शकलं असतं. तेव्हा कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये समाजाला आणि व्यक्तिगत कोणालाही त्रास होऊ नये याच्याकरता भले आपली पोझिशन थोडी डाऊन झाली तरी चालेल. हे काय भगवंताला कळत नव्हतं का पुढे कोणतीच चिल्लर माणसं आपल्याला काही बोलतील म्हणून. तरी सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं. या आपल्या संस्कृतीचं दिव्य तेजस्वीपणा हा असतो, असा असतो. अनेक त्याला डायमेन्शन्स असतात, आपल्याला कदाचित माहीत असतात, माहीत नसतात. तेव्हा काही त्यातल्या सद्भावनिक लोकांची अशी एक सूचनाही होती की तुम्ही यांना गोरखपूरवाल्यांना कळवा की अशा छापताय कशाला श्लोक, जरा गाळून टाकाय, कोणाला कळतंय नाहीतरी मूळ भागवत काय, आपण गाळलेलं बरं, असे श्लोक कशाला लिहायचे. तेव्हा श्लोक गाळण्यामध्ये काही कारण नाहीये, कारण याच्यातला नेमका संदर्भ आपली अक्कल जेवढी आहे त्याच्यात एवढं कळत आहे. आपल्या अकलेपेक्षा श्रेष्ठ पुरुषांना करायची त्यातलं नेमकं स्वरूप कळेल त्याच्याकरता संहिता काढून टाकणं म्हणणं हे चुकीचं आहे. वाटल्यास आपण असं म्हणू शकू की ह्याच्यावरती व्याख्यान करणाऱ्यांनी आपल्या वाणीला जरा आवरावं, आपल्या वाणीचे फिल्टर्स लावावे. नाहीतर हे 100% सत्य गोष्ट आहे की अशा ज्या आपल्या धर्माच्या विषयी निंदा केलेल्या ज्या जागा आहेत, विशेषतः पुराणांमधनं आहेत, त्याचा कोणताही प्रवक्ता हा परधर्मीय नाही. हा आपल्या धर्मातला त्याचा अभ्यास केलेला किंवा ज्याच्या घराण्यात अशा परंपरा चालत आल्या आहेत त्यांच्याच पोटी जन्मलेले हे सूर्यापोटी शनीश्वर आहेत. तेव्हा त्यांनीच हे सगळं सांगून ठेवलेलं असतं, कारण त्यांच्या बुद्धीचा ते क्षुद्रता असते, ते आपल्या विकृती अशा मारत असतात. आणि म्हणून या दृष्टीकोने एका गंभीरपणे पाहायचं गोष्ट आहे की भगवंताच्या एवढ्या राण्या होत्या, त्या समकालीन माणसांनी सुद्धा भगवंताला ज्या शिव्या दिल्या, शिशुपालाने विशेषतः, त्याच्यामध्ये कुठेही भगवंताच्या कामुकतेचा उल्लेख नाही. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. खूप त्यांनी 1000 अशा अपराध केले होते भगवंताचे, त्या थोड्या शिव्या दिल्या असतील का. त्या सगळ्या शिव्यांमध्ये कुठेही या पद्धतीचा आरोप नाही. गोपिकांवर नाही कुठं बोलला नाही, 16,000 वर कुठं बोलला नाही. बोलला फक्त रुक्मिणीला पळवल्या, ते स्वाभाविक आहे, म्हणजे समजू शकतो आपण. त्याला निश्चित एवढी त्रिभुवन सुंदरी मिळणारी त्याच्या हातात निसटली राग येणं स्वाभाविक आहे. पण तोही कुठे बोलू शकला नाही. याचा अर्थ त्या काळामध्ये ही दृष्टी नव्हती. ही आता या विशेषतः 5-50 वर्षामध्ये आपल्यामध्ये जे विकृतीकरण सुरू झालंय त्याचं हे पाप आहे. आपली बुद्धी निदान भाविकांनी या वाममार्गाला नेऊ नये, हे आपल्या कल्याणाचं नाही. तेव्हा भगवंताचं असं काही त्याच्यामध्ये हेतू नव्हता. भगवंताने त्या सगळ्यांना द्वारकेला पाठवून दिलं आणि आपण सत्यभामेबरोबर आदितीची कुंडलं, ते वरुणाचं छत्र त्याला स्वर्गलोकामध्ये गेले. तिला त्या आदितीचा पूजा करून तिथे तिची कुंडलं परत दिली, ते छत्र परत दिलं. ते सहज येता येता त्या कल्पवृक्ष दिसला सत्यभामेला आणि मग तो कल्पवृक्ष आपल्या बागेत घेऊन जाऊ म्हणले. आता एवढी युद्धामध्ये मदत केलेली होती, त्याचं मन कशाला मोडा, म्हणून भगवंतांनी तो कल्पवृक्ष गरुडाच्या पाठीवर टाकला. थोडंसं चकमक झाली थोडी इंद्राची त्याच्याबद्दल. तो कल्पवृक्ष पुन्हा पारिजातकाच्या रूपाने पृथ्वीवरती स्थिर राहिला. नंतर अशी ती कथा आहे. तो कल्पवृक्ष आणला, त्याच्यातही बारीक बारीक उपगाथा त्याच्या पुष्कळ आहेत की तो लावला सत्यभामीच्या जागे आणि त्याची फुलं पडायची रुक्मिणीच्या अंगणात म्हणे. अशा काहीतरी गमती होत्या, पण ती कथा असणार आहे, कारण असं भगवंताच्यामध्ये वेगवेगळी अंगणं नव्हती. तेव्हा सगळ्यांचं एकच अंगण होतं. हे अंगण रुक्मिणीचं, हे सत्यभामेचं, असं आपल्याकडं कुठेही नव्हतं. तेव्हा ही आपली कथा होती, गंमत. एक दिवस असं झालं की द्वारकेमध्ये परत आले आणि मोठं निवांत असं भगवान आपल्या रुक्मिणीच्या महालामध्ये बसले होते. कर्हिचित सुखमासीनम स्वतल्पस्थम जगद्गुरुम पतिम पर्यचरत भैष्मी व्यजने न सखी जनैः. त्या रुक्मिणीचा महाल मोठा सुंदर अद्भुत सौंदर्यपूर्ण होता. साक्षात लक्ष्मीचं निवासस्थान होतं ते. तेव्हा अतिशय सुंदर वर्णन केलं भागवतकारांनी त्याचं की विराजिते विताने न दीपैर्मणिमयैरपि, की इतक्या सुंदर पद्धतीचे रत्न आणि दीप अशी मोठी सुंदर योजना त्या महालामध्ये होती की जेवढा पाहिजे तेवढाच प्रकाश तिथं असावा, दिवसाही आणि रात्रीही. दिवसाच ते मणी वाटावेत, रात्री त्यातनं ज्योती चमकाव्यात, असं मोठं अद्भुत सौंदर्य त्या महालाचं होतं. अशा खिडक्या आणि त्याला गवाक्ष असे मोठे सुंदर पद्धतीने बांधले होते की उद्यानांमधनं येणारा वारा हा सुगंधी होऊन यावा आणि तो सुगंधी शीतल वारा व्हावा, अशी मोठी सुंदर योजना होती. अशा पद्धतीचंही तंत्रज्ञान आपल्या इथे होतं. आणि हे फक्त रुक्मिणीच्या महालाचं नाही, दुःशासनाचाही महाल असाच होता. म्हणे मोठा अद्भुत स्थापत्यकर्म त्याचं असं होतं की तिथे 6 ऋतूंमध्ये आपल्याला पाहिजे तसा आल्हाद स्वीकारण्याची मोठी चमत्कारिक व्यवस्था दुःशासनाच्या महालामध्येही सुद्धा होती. तेव्हा असं मोठं अद्भुत या रुक्मिणीचा महाल होता.
पयःफे निनिभे शुभ्रे पर्यंके काशीपुत्तमे उपतस्थे सुखासीनम जगतामेश्वरपतीम. आणि ह्या जगतेश्वराचे, या संपूर्ण जगताचे मायबाप अशा दुधाच्या फेसासारख्या पांढऱ्या स्वच्छ असलेल्या एका मंचावरती पुढे गप्पा मारत भगवान पहुडले थोडे आणि आईसाहेब आपल्या पंख्याने वारा घालतात. काय त्या भगवंताला त्या दिवशी लहर आली होती. भगवान मोठे गंभीर चेहरा करून रुक्मिणीशी बोलतात की हे राजकन्ये, राजपुत्री सीता भूपैर लोकपाल विभूतिभि महानुभावै श्रीमद्भि रूपौदार्य बलौर्जितैः. काय मोठं तुझं अद्भुत त्रिभुवन सुंदरी होतीस म्हणले तू. किती राजे महाराजे तुला मागणी घालत होते म्हणले. मी पाहिलं म्हणजे सहज परवा येता येता केवढा गठ्ठा होता म्हणले. ते पत्रांचा फोटोचा आलेला तुझ्या इथं. इतके सगळे मोठे मोठे राजपुत्र, मोठे मोठे सम्राट, चक्रवर्ती राजे तुझ्या मागं पडले होते. हे सगळं पाठ होतं. चित्रदावनी प्रतिदूताने आपण ते ऐकतो की नाही, तसं सगळं मी पाहिलं म्हणलं तो गठ्ठा सगळा. तेव्हा एवढे सगळे सोडून माझ्यासारखा गवळी तुला का आवडला म्हणले, तू मला का पसंत केलंस, असा मोठा अवघड प्रश्न आहे हा. तेव्हा माझ्यात असं काय बघितलंस, मी म्हणले असा रणछोड झालेलो म्हणले. नुकतंच भगवान रणछोड होऊन आले होते. राजभ्यो बिभ्यत सुभ्रू समुद्रम शरणम गतान बलबद्धी कृतद्वेषान प्रायश्चक्त नृपासनान. आम्ही काही सिंहासनावर बसू शकत नाही म्हणले, असे शापग्रस्त आहोत. तेव्हा तो शाप होता काय, ती पद्धत होती. आपण एकदा त्याला थोडा संकेत पाहिला होता. तेव्हा आम्ही आमच्याकडे राजसिंहासन नाही म्हणले. तेव्हा तू राजाची राणी होऊ शकत नाहीस. जास्तीत जास्त झालीस तर नेत्याची पत्नी होशील, पण राजाची राणी नाही. शेवटी साम्राज्ञी होण्यामध्ये एक वेगळं कौतुक आहे म्हणले. आम्ही असा गवळी मनुष्य म्हणले गुरांबरोबर राहिलो, इकडं शत्रूला घाबरलो आणि द्वारकेला आलो म्हणले. इकडे समुद्रामध्ये आश्रय घेतलाय मी असा. तेव्हा अशा मला तू कसं काय पसंत केलंस. कारण शेवटी असं म्हणले, ययोरात्मसमं वित्तम जन्मैश्वर्याकृतिर्भव तयोर्विवाहो मैत्रीचो नोत्तमा धमयो क्वचित. की ज्यांचं ऐश्वर्य, धन, कुल, सौंदर्य, वृत्ती आपल्या तुलनेत जे असेल अशा ठिकाणी मित्रता आणि विवाह हा उचित राहतो. आपल्यापेक्षा कमी किंवा जास्त करू नये असा संकेत आहे. तेव्हा मोठं अवघडच झाली असेल नाही का परिस्थिती तुझी. पण आता काय करणार, मी तुला पळवून आणलं म्हणले, तेव्हा तुझा कदाचित नाईलाज असण्याची शक्यता आहे. कुठल्या तरी ब्राह्मणांच्या तोंडून काहीतरी तू ऐकला असेल म्हणले, हे ब्राह्मण अशीच असतात म्हणले. एकदा स्तुती करायला लागली की स्तुतीच काय करतात, निंदा करायला लागली निंदा काय करतात. त्यांचं कदाचित ऐकून तुला भूल पडली का काय. तेव्हा माझं काही म्हणणं नाही बरं का तसं. अथात्मनो रूपम वै भजस्व क्षत्रिय हर्षभ. तेव्हा अजूनही जर तुला काही कुठला सम्राट बिम्राट एखादा आवडला असेल तरी माझी काही ना नाही असं भगवान. आता त्या दिवशी काय त्यांना डोक्यात होतं ते शुकाचार्य सांगतात. राजा असं भगवंताचं बोलणं ऐकलं आणि आश्रित्य भीता हृदिजात वे पथुरश्चितांदोलन त्या मृदती जगामाह. की भगवंताचं ते बोलणं अजून पूर्ण होतंय न होतंय तोवर ते सगळं ऐकून रुक्मिणीच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. तिच्या हातातला पंखा तर सुटलाच म्हणले, बांगड्या सुद्धा सुटल्या. इतकी एकदम ती खचली की हातातली कंकणं सुद्धा ओघळली म्हणले जमिनीवरती. आणि भगवंताच्या लक्षात येण्यापुरती बेशुद्ध होऊन पडली. आता आली का पंचायत म्हणले. देव म्हणले अरे बापरे मी काय करायला गेलो. आणि त्या आईसाहेबांना मोठं प्रेमाने आपल्या चारी हाताने उचललं. तद्दृष्ट्वा भगवान कृष्ण प्रिया या प्रेमबंधनम हास्य प्रौढ मजानन त्या करुण सोन्मकंपद. आता भगवान जरा चपापले की जरा चेष्टा जास्त झाली म्हणले. रुक्मिणी बेशुद्ध पडलेली, त्याला मोठं उचललं, मंचावरती ठेवलं, पाणी बिणी मागवलं, शीतोपचार काही केले. थोडी रुक्मिणी सावध झाली, तिथे अश्रू विश्रू पुसले. अगं म्हणले तुला चेष्टाही कळत नाही का. अगं मी असं पाहत होतो की आता तू माझ्यावर रागवशील आणि तू मला मी रागवलेलं अजून बघितलंच नाही. म्हणजे किती भाग्य होतं बघा भगवंताचं, रुक्मिणी काय रागवलेली त्यांनी बघितली नव्हती. तेव्हा असं म्हणून बाकी असं गोड प्रेम वगैरे मी अनुभवलं. म्हणले रागवल्यावर तू कशी सुंदर दिसतेस हे मला बघायचं होतं. ते असे संतापाने तुझ्या भोया अशा धनुष्याकृती व्हायला लागतील, तू नजरेने अशी तिखट नजर तुझी कशी होते असं मला तुझं सगळं ते असं रूप पाहायचं होतं म्हणले. तेव्हा ते असे त्या चढलेल्या भोया संतापाने थरथरणारे ओठ आणि त्यातनं तू मला काय बोलशील अशी याची मग मोठं उत्कंठेने वाढ बघत होतो. तर तुला एवढं साधंही कळलं नाही होय म्हणले. ते असं आहे, चेष्टा कळली तर बरं आहे आणि नाही तर फार वाईट परिस्थिती होते. तसं ते झालं. तेव्हा असं मला म्हणण्याचा हा हेतूच नव्हता. रुक्मिणीने थोडक्यात सावरली. आता ती भगवंताला अनुरूपच होती हो. ती सावरली, तिच्या लक्षात आलं की भगवंताची चेष्टा आहे. तेव्हा तिला ते थोडं जिव्हारी लागलं होतं. ती म्हणली नाही भगवान बरोबर आहे म्हणले तुमचं म्हणणं. तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी तुमच्या योग्यतेचे नाही. आणि ते बरोबर आहे म्हणले की असं कसं म्हणायचं की तुझी लायकी नाही माझ्याशी लग्न करायची. म्हणून अशी सत्पुरुष असंच म्हणत असतात. तेव्हा माझा अधिकार नाही म्हणतात. बरोबर आहे, आपलं लग्न व्हायचा अधिकार नाहीच आहे म्हणले. तुम्ही म्हणला ते अगदी बरोबर आहे. मीही 100% त्याला सहमत आहे म्हणले. कारण आपण या त्रिगुणांचे राजे आहात म्हणले.
तेव्हा तुम्हाला अनुरूप मी नाही हे 100%. आणि जे एक एक जे भगवंताने आक्षेप घेतले मोठे आपल्या बुद्धी चातुर्याने रुक्मिणी फार सुंदर त्याला असं उत्तर दिलंय. तेव्हा त्याचा एक एक नमुनाच सांगतो आपल्याला की म्हणजे असं आहे, सत्यम भयादेव गुणेभ्य उरुक्रमांतः शेते समुद्र उपलंभन मात्र आत्मा नित्यम कदींद्रिय गणैः कृत विग्रहस्त्वं तत्सेवकैर नृपपदम विदुधम तमोंधम. की तुम्ही या जरासंधाला घाबरून समुद्रात आला म्हणतात. अहो बरोबर आहे, इथला जो राजा तुम्ही म्हणला हे गुण आहेत ना, त्रिगुणमयी जी प्रकृती आहे हे राजे आहेत. या सृष्टीचे राजे कोण? हे त्रिगुण राजे आहेत. त्रिदेव खरे राजेच नाही, हे त्रिगुण राजे आहेत. आणि या त्रिगुणांना देवाला सुद्धा घाबरावं लागतं, कारण जर प्रगट झाले तर त्याचं गुण पण संपतं, गुण पण संपलं की प्रकृती संपली, लीला संपली. म्हणून भगवान त्याला घाबरूनच समुद्रात राहतात म्हणले. अंतःकरण रूपी समुद्रात आत्मरूपाने तुम्ही बसता हे योग्य आहे म्हणले तुमचं. आणि दुसरे जे राजे तुमची निंदा करतात, तुम्हाला प्रतिकूल आहेत, ते म्हणले नाही का तुझा भाऊ सरा मला प्रतिकूल आहे, ते असेच म्हणले. हे इंद्रिय जी राजे आहेत, ती देहाचे राजे आहेत. बघा आपल्या देहावर राज्य कोण करतं? इंद्रियांचं राज्य असतं. तेव्हा या देहग्रामाचे हे राजे आहेत. आणि हे तुमचे वैद्य असणं स्वाभाविक आहे, कारण ते जर तुमचे मित्र झाले तर त्यांचं अस्तित्वच संपतंय म्हणले. तेव्हा तेही तुम्ही आपल्यापासून लांब ठेवल्यामुळे ते तुमचे वैद्य विरोधी असणं स्वाभाविक आहे. तेव्हा अशा तुम्हाला अनुरूप मी नाही हे कळलं, तेव्हा माझे काही अडचण नाही. तुम्ही इतक्या ज्या आणल्यात नाही त्याला माझी मान्यता आहे. एवढंच तुम्हाला पाहिजे होतं का? कारण हे सगळं आणलेलं होतं, रुक्मिणीचे धाक होत आहे भगवंताला, तेव्हा माझी मान्यता आहे. तसं काही मला म्हणायचं कारण नाही म्हणले. कारण नाहीतरी असं आहे की असे जे सांसारिक सामान्य पुरुष आहेत आणि रुक्मिणीने अशा सुंदर शिव्या दिल्या आहेत, त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे ते म्हणजे गाढवासारखं ते कुटुंबाचं काम करत राहतात. किंवा बैल जसा त्या घाण्यामध्ये फिरतो तसं नुसतं आपल्या बायकोभोवती ते फिरतात. किंवा कुत्री जशी राखणीला असतात तसे आपल्या बायकोच्या राखणीला बसलेले असतात, किंवा मांजरासारखं टपून बसलेले असतात. असे नवरे काय उपयोगाचे म्हणले. तेव्हा तुमच्यासारखाच अद्वितीय पुरुष मला पाहिजे होता. तेव्हा मीच तुमच्या लायकीचे नसेल तर गोष्ट वेगळी. असं मोठं सुंदर ते भगवंताचं प्रत्येक बोलणं रुक्मिणीने भगवंताच्याकडे सोपवलं. तेव्हा भगवान फार म्हणजे प्रसन्न झाले. साध्वे तत् श्रुत कौतुका मेस्त्वम राजपुत्री प्रलंबिता मयेजितम यदन वाथ सर्वंतच सत्यमेवही. की खरं म्हणले तुझंही मला खोटं ठरवता येत नाही म्हणलं. म्हणजे तुझ्या बुद्धीनेच मी थक्क झालो म्हणले. मला कल्पना नव्हती की तू अशीही बोलू शकशील. तेव्हा मोठं असं झालं की खरं म्हणजे तुझी प्राप्ती झाल्याने मलाही पुन्हा आता वैकुंठ प्राप्त झाल्यासारखं. आणि तेही सत्य आहे ना, वैकुंठामध्ये आईसाहेब बरोबर असायच्या. इथं जर आल्या नसत्या आता भगवंताला वैकुंठाचा आनंद कसा मिळाला असता. तेव्हा मलाही तुझ्या प्राप्तीने अतिशय समाधान प्राप्त झालं. तेव्हा हेही निश्चित आहे म्हणले की हा जो तुझा भक्तिभाव आहे. म्हणून आपण पुन्हा पुन्हा बघा की सामान्यतः लक्ष्मी कृष्णाची भक्त होती हे फारसं कुठे उल्लेख नाही. नंदनंदन सोडलं तर पद्मजा बसली पदांजवळी की भक्त म्हणून तिथेच संकेत आहे. अन्यथा लक्ष्मी ही पत्नी म्हणून सांगले, दासी किंवा पत्नी, भक्त कुठे उल्लेख नाही. भगवंताची फार मोठी ती भक्त होती. रुक्मिणीच्या इथे भगवंत तिच्या भक्तीचंच वर्णन करतात की माम प्राप्यमानिन्यपवर्ग संपदम वांछन्ति ये संपद एव तत्पदीम ये ते मंद भाग्या निर्येपी ये नृणाम मात्रात्मकत्वा निरयस्सु संगमः. तेव्हा मला अशी अनुरूप पत्नी मिळाली असे मलाही फार मोठं समाधान आहे. शुकाचार्य म्हणतात अशा मोठ्या अलौकिक पद्धतीने त्या दोघांचा प्रेमालाप चालू होता. एवं सौरत संलापैर भगवान जगदीश्वरा स्वरतो रमया रेमे नरलोकम विडंबयन. की एकदा मनुष्यावतार धारण केल्यामुळे सामान्य पती पत्नी जसे गप्पा गोष्टी करत असतात तसे रुक्मिणीबरोबर भगवान गप्पा गोष्टी करत होत्या. पुढे भगवंताचं एक वैशिष्ट्य शुकाचार्य सांगतात की या भगवंताचं चातुर्य असं होतं. थोडक्यात सांगतो आपल्याला की इतक्या जरी होत्या त्याच्या तरी प्रत्येकीला मनोमन असं वाटत होतं की सगळ्यात भगवंताची आवडती पत्नी मीच आहे. आणि ह्याचं कारण आहे की भगवंताची खरी अद्भुत लीला आहे ही कोणी ओळखू शकत नव्हतं म्हणले. सगळ्यांची मनोमन धारणा अशी होती की मी भगवंताची सगळ्यात आवडती पत्नी. मोठ्या भगवंताला या प्रत्येक नायिकेपासून 10 मुलं झाली असं शुकाचार्याने वर्णन केलंय. तेव्हा आपण वंशावळीचा जसा नियम आहे तसा भगवंताच्या निदाने 8 नायिकांच्या म्हणजे 80 नावं तरी तुम्हाला वाचून दाखवतो. ते आता कोकण रेल्वे समजा थोडी, पण काय भगवंताच्या मुलांची नाव आहेत. तेव्हा कोणाकोणापासून कोण कोण झाले भागवताने मोठं सविस्तर सांगितलंय. ती थोडक्यात तुम्हाला सांगतो. रुक्मिणीपासून भगवंताला प्रद्युम्न चारुदेशन सुदेशन चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्र चारू चारुचंद्र विचारू आणि चारू अशी 10 मुलं झाली. सत्यभामेपासून भानू सुभानू स्वरभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बृहद्भानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू झाली. जांबवतीपासून सांब सुमित्र पुरुजित शतजित सहस्रजित विजय चित्रकेतू वसुमान द्रविड आणि कर्तू झाली. एक एक नावाचं अनुसंधान ठेवलं तर त्या नायिकेचा जो स्वभाव धर्म होता
त्या अनुकूल ती नावं आहेत पहा तुम्ही. थोडंसं अनुसंधान जर ठेवलं म्हणजे कंटाळा येणार नाही, थोडं अनुसंधान राहील. सत्यवासनं भगवंताला वीर चंद्र अश्वसेन चित्रगु वेगवान वृष आम शंख शंकू वसु आणि परम आणि कुंती अशी 10 तेजस्वी मुलं झाली. कालिंदीपासनं श्रुत कवी वृषवीर सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमक ही 10 मुलं झाली. लक्ष्मणापासनं प्रघोष गात्रवान सिंह बल प्रबल ऊर्ध्वग महाशक्ती सहओज आणि अपराजित नावाची मुलं झाली. मित्रविंदापासून वृकहर्ष अनिल गृध्रवर्धन आनंद महाश पावन वंद्य आणि क्षुधी नावाची मुलं झाली. भद्रेपासनं संग्रामजित बृहत्सेन शूर प्रहण अराजित जय सुभद्र वाम आयु सत्यक झाली. आता या प्रद्युम्नाचा विवाह झाला होता त्या रुक्मीच्या मुलीबरोबर, रुक्मवती बरोबर झाला होता आणि त्याच्यापासून त्याला अनिरुद्धाचा लाभ झाला. अनिरुद्ध हा त्याचा मुलगा झाला. तेव्हा परीक्षित राजा म्हणतो अरे ते रुक्मिणी तर देवबंधाला शिव्या दिला होता, त्याचा अपमान झाला होता, त्याने आपली मुलगी दिली कशाही, काय कथा आहे ती म्हणले. तेव्हा शुकाचार्य म्हणले त्याने मुलगी बिलगी दिली नाही, या मुलीने ऐकलंच नाही म्हणले. कारण प्रद्युम्न स्वतः मदनाचा अवतार होते तेव्हा तिनेच स्वयंवरामध्ये प्रद्युम्नाला माळ घातली आणि प्रद्युम्नाने जसं युद्ध करून बाकीच्या वेळी यावं लागलं कृष्णाला तसं त्यालाही यावं लागलं. वृतस्वयंवरे साक्षात धनंगोंग गदयुतस्तया राज्ञसमेता निर्जित्य जही रेकरथो युधी, या सगळ्यांना पराजित करून आपल्या प्रद्युम्नाचा तो विवाह दुसरा झाला रुक्मिणीच्या मुलीबरोबर. कृष्णाला आणखी एक चारुमती नावाची मुलगी सुद्धा होती, ती त्या कृतवर्माचा बली नावाचा जो एक चांगला मुलगा होता त्याला भगवंतांनी दिली होती. पुढे अनिरुद्धाला रुक्मिणीचीच नात दिली. खरं म्हणजे धर्मीय नाही म्हणले, परंतु तिने असाच लग्न केल्यामुळे अनिरुद्धाला द्यावी लागली. त्याच्यात मोठी विचित्र गोष्ट झाली म्हणले की अनिरुद्धाच्या लग्नामध्ये हे सगळे त्या रुक्मिणीच्या डोक्यात ते पराभवाचं शल्य तसंच बसलेलं होतं आणि त्याला त्या कलिंग राजाने वगैरे भर घातली. आणि आता बलरामाने जाण ते काय म्हणला गवळी मनुष्य त्याला काय फाशातलं कळतंय, मग तू त्याला फाशामध्ये तरी जिंक, तेवढंच जरा त्याचा पराजय केल्याचं समाधान असं म्हणून फासे खेळायला बसवलं. काही बलराम हरला होता होता एकदा बलराम जिंकला. आता बलराम जिंकला म्हणल्यावरती हा ते मान्य करेना की बलराम जिंकला, हा म्हणला डाव माझाच झाला, बलराम म्हणला डाव माझा झाला. वाद झाले थोडे, एक कलिंग नरेश वगैरे दात काढून हसत होते, असा मुद्दा विशेष उल्लेख केला. ते शेवटी आकाशवाणी झाली की बलराम जिंकला हे सत्य, हा डाव बलराम जिंकला. तेव्हा बलराम जिंकल्यानंतर हा रुक्मी त्याला चिडून म्हणतो नैवाक्षको विदा योयम गोपाला वनगोचरा अक्षैर दिव्यंती राजानो बाणैश्चन भवादृशाः. त्याने तुम्ही गवळी लोक तुम्हाला काय फाशाने खेळायचं जाणं, हा राजांचा खेळ आहे म्हणले, तुमच्यासारख्या गांधळांचा खेळ नाही असं म्हणजे. बलरामाला जोरात आला, त्यांनी जे शेजारी पडलेलं मुसळ होतं त्याचा एक फटका मारला, तो इतका जोरात बसला की रुक्मी जागेवरच संपला म्हणले. आणि ते बघून कलिंगराज घाबरून पळायला लागला. हा दात काढून हसून रुक्मिणीला सारखा चिडवत होता म्हणल्यावर तो 10 नाही पावलं गेला तर बलरामाने त्याला पकडला आणि त्याने हसणारे सगळे दात त्याने आपल्या हाताने मोडले म्हणला. आणि ते सगळं प्रकरण तिथं संपलं. आता भगवंताची मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली. आता या रुक्मी वधाचं काय भाष्य काय करायचं. बरं झालं बाबा दादा मारला म्हणला तर बायको चिडायची आणि वाईट केलं म्हटलं तर भाऊ चिडायचा. तेव्हा भगवान आपलं त्याने म्हणजे सगळ्यांना करता सोय सांगतो की अशा परिस्थितीमध्ये कृष्णाने सोडा सुंदर मार्ग काढला, ते मौन झाले, ते आपलं काही बोललेले त्याने दुसऱ्या गोष्टी काढल्या आणि तिथनं निघून गेले म्हणले. तेव्हा आता परीक्षित राजा म्हणतो पण हे महर्षे आम्ही तर असं ऐकलं की त्या उषा नावाची कोणी बाणासुराची मुलगी होती तिच्यावर अनिरुद्धाचा विवाह झाला होता, रुक्मीची नातं कशी काय नाही म्हणलं, तो आणखीन वेगळा विवाह होता म्हणले. हा विवाह झाला, सगळे द्वारकेला परत आले. ते एक काय होतं, एक त्या बलिराजाचा पुत्र होता. आपल्याला त्या बली कथेमध्ये आठवत असेल तर त्याचा बाणासूर नावाचा मुलगा मोठा शंकराचा भक्त होता असं म्हणून वर्णन केलंय. तो हा बाणासूर होता. बाणस्य तनया मूषा मुपयेमे यदुत्तमः, की असं आम्ही ऐकलं होतं म्हणले की त्या उषेने त्याच्याबरोबर लग्न केलं होतं. तो कथाभाग काय म्हणले, त्या जो भगवंताचा मोठा एकनिष्ठ भक्त होता बलिराजा, वामन अवतारामध्ये भगवंतांनी त्याला दर्शन देऊन पाताळाचं राज्य दिलं. तो त्याचा बाणासूर नावाचा मुलगा होता. मोठा शंकराचा कट्टर भक्त होता, मोठा एकनिष्ठ भक्त होता. भगवंताने शंकराने त्याला प्रसन्न होऊन 1000 हात दिले आणि त्या 1000 हाताने तो भगवंताला तांडव नृत्यामध्ये 1000 वाद्य वाजवत साथ करायचा. एक वाद्य वाजवायला माणसाला कष्ट होतात, हा 1000 वाद्य वाजवत होता भगवंताच्या तांडव नृत्याच्या वेळी. तर भगवान मोठे त्याच्यावर प्रसन्न असायचे. एक दिवस हा काय झालं, त्यांनी भगवंताला सांगितलं होतं की एकदा असं वर माग म्हणल्यावर ते म्हणले की भगवान माझ्या नगरीचं रक्षण हे तुम्हीच करा म्हणले, म्हणजे माझ्या डोक्यावरती विवंचना नाही. त्यामुळे शंकराने ते मान्य केलं होतं. एक दिवस हा भगवान शंकरांच्याकडे गप्पा मारता म्हणला देवा म्हणले तुम्ही मला 1000 हात दिले, 2सहस्रं त्वया दत्तम परम भारा अयमे भवत त्रिलोक्याम पतियोद्धार नभे त्वदृशे समम
कंडूत्या नभृतैर्दोर्ध, अशी खात सुटते म्हणला हाताला. मी आजमावून पाहतोय म्हणले, पण कोणी असा तुल्यबळ योद्धा मिळत नाही म्हणले. मी दिग्गजांवरती सुद्धा आक्रमण केलं, सगळे आपले घाबरून पटापटा हात जोडतात, तेव्हा माझ्या हाताची खुमखुमी जिरत नाही म्हणले. भगवान शंकराला राग म्हणले मी तुझ्या कल्याणाकरता तुझ्यावर कृपा करून केलं, तर त्याचं तुला जड वाटायला लागले का? तुझी जिरवणार भेटेल म्हणले, तुला काही काळजी करू नको, अशी तुझी जिरवेल, पुन्हा माझ्याकडे पळतो नकोस म्हणले त्यावेळी. तेव्हा तुझ्या जिरवेल म्हणले, हा झेंडा तुझ्या नगरीवरचा वेळ मोडून पडेल, त्यावेळी लक्षात ये की तुला जिरवणारा येतोय तुझ्यापाशी आणि तुझी जिरतोय म्हणला. आणि त्याप्रमाणे त्याला ती उषा नावाची एक मुलगी होती. एक दिवस त्या उषाला स्वप्नामध्ये अनिरुद्ध दिसला आणि मोठा त्याने विहार केला वगैरे, असं तिला ते स्वप्न दिसलं आणि तिने तिला प्रश्न केला, आपण कोण आहात? आणि ती जागी झाली. तो प्रश्न तिच्या मैत्रिणीने ऐकला. चित्रलेखा नावाची तिची एक मैत्रीण होती, कुंभार नावाचा त्या बाणासुराचा मंत्री होता, त्याची मुलगी, मोठ्या जिवलग मैत्रिणी होत्या. ती मोठी योगिनी होती चित्रलेखा. तेव्हा तिने विचारलं की कागा उषे, तू आता कोणाबद्दल परीक्षा करत होतीस? तेव्हा ती लाजली. बऱ्याचशा दोघींनी संवाद केला आणि खोदून विचारल्यावर तिने सांगितलं की असं असं मला दिसलं आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं, मला दुसऱ्याशी लग्न करायचं नाही. बाकी तो कोण, काय, कुठल्या वंशातला काहीच माहित नाही. म्हणून हिने काय केलं, ठीक आहे म्हणले, तू काही काळजी करू नकोस, मी सुंदर सुंदर चित्र काढू शकते म्हणले, मी निरनिळ्या महापुरुषांची चित्र काढते, तुला त्यातला कोण दिसतो का बघ. आणि असं म्हणून तिने दैत्य, विद्याधरान, यक्षान, मनुजांश, यथालिक, देवल्क, नरसिद्ध, चारणगण सगळ्यांची चित्र काढायला सुरुवात केली. जेव्हा ती माणसांची चित्र, मनुष्य जातीची चित्र काढायला लागली, तेव्हा उषा जरा सावरून बसली. त्यातल्या त्यात यदुवंशाची चित्र सुरू झाल्यावर ती अधिक जवळ आली. कृष्णाचं, प्रद्युम्नाचं चित्र झाल्यावर ती लाजली आणि अनिरुद्धाचं चित्र आल्यावर हा म्हणली, हाच, तिची लाजही संपली म्हणली, हाच आहे म्हणली ती, यालाच मी बघितला. ठीक आहे म्हणले, तू काय काळजी करू नको. तिच्या लक्षात आलं की हा प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध. ती योगसिद्ध होती, भगवंताची मोठी भक्त होती आणि त्यामुळं तिने आपल्या योग सामर्थ्याने या द्वारकेमध्ये प्रवेश केला, कारण भगवंताच्या भक्ताला द्वारकेमध्ये बंधन नव्हतं. आणि तिने अनिरुद्धाला तिथनं पळवलं आणि उषेकडे आणून ठेवलं. त्या दोघांनी तिथं गांधर्व विवाह केला. मोठा कडेकोट बंदोबस्त अंतःपुरातला, पण आता योग मार्गाने याला आणलेलं होतं, तसं बाहेर कोणाला काही कळलं नाही. परंतु हळूहळू त्या उषेच्या आचाराने लक्षात यायला लागलं की काहीतरी गडबड आहे आणि असं काहीतरी असं म्हणून त्या बाणासुराकडे बातमी गेली. मोठे दक्ष माणसं होती त्यावेळी. तेव्हा बाणासुर आला आणि त्यांनी पाहिलंय अनिरुद्ध आणि उषा असे काहीतरी खेळत बसले होते, दूत वगैरे असे काहीतरी खेळत बसले होते. त्यांनी सैनिकांनी त्याला पकडायला सांगितलं. तेव्हा अनिरुद्ध मोठा पराक्रम होता, त्या पराक्रमाचं मोठं वर्णन भागवतकरांनी केलंय की त्याने तो एक परीघ सापडला त्याला, त्या परीघाने बहुतेक सगळे सैनिक मारले. तेव्हा भगवान शंकराकडनं प्राप्त झालेला नागास्त्राचा त्याने वापर केला, नागपाशाचा वापर केला आणि नागपाशाचा सहसा हे वैष्णव लोक प्रतिकार करत नव्हते. तुलसीरामानुसार रामचंद्रांनी सुद्धा नागपाशाचा बंध स्वीकारला, असं वर्णन केले, स्वीकारला त्यांनी. आणि तो नागपाश अनिरुद्धाला त्यांनी बांधला आणि उषा आणि अनिरुद्धाला कैदेत टाकलं. इकडे अनिरुद्धाचा तपास सुरू झाला होता. नारद मुनीने सांगितलं असं असं झाले म्हणून, आणि त्याप्रमाणे भगवान शोणितपुरावरती आक्रमण करण्याकरता आले. शोणितपुरावरती आता भगवान शंकर शपथेमध्ये अडकले होते की मी तुझ्या नगरीचं रक्षण करील. आणि त्याप्रमाणे भगवान कृष्णावरती भगवान शंकर युद्ध करायला उभे राहिले. म्हणल्यावरती ब्रह्मादय सुराधेशा मुनय सिद्धचारणा गंधर्वाप्सरसो यक्षा विमान नाही दृष्टुमागमन. आणि ते त्यांचं युद्ध बघण्याकरता देवता लोकांनी अंतरिक्षामध्ये गर्दी केली की आता शंकर आणि कृष्णाचं युद्ध कसं मोठं अद्भुत होतंय. आणि त्यामुळे अद्भुत युद्ध झालं, निरनिळ्या अस्त्र प्रतिअस्त्रांचा प्रयोग झाला आणि भगवान कृष्णाने शंकरांवरती जृंभास्त्राचा प्रयोग केला आणि काही लक्षांपूर्वी भगवान शंकर झोपून गेले. तेव्हा भगवान शंकरांना आपल्या त्या मायेने मोहित करून भगवंतांनी झोपून ठेवलं आणि मग ते बाणासुराकडे वळले. तर बाकीच्यांचे द्वंद्वयुद्ध चालू होते. भगवान शंकरांना झोपलेलं बघून मोठा हाहाकार झाला. आता हा बाणासूर लढायला आला होता. कृष्णाने त्याचाही याचा नाश करायला सुरुवात केली. तो ध्वज तुटून पडला होता. त्या बाणासुराला आता असह्य झाल्यावरती कोटारा नावाची एक अशी स्थानिक देवता ही या कृष्णापासून बाणासुराला वाचवण्याकरता, कृष्ण त्याला आघात करून मारणार होता, ती नग्न स्वरूपात समोर उभी राहिली. आता अशी बाई उभी राहिल्यावरती सभ्य माणसाने असं पाहू नये म्हणून कृष्णाने आपलं तोंड वळवलं. तेवढी संधी बाणासुराला पळत जायला सापडली. त्याने ती पळत गेली आणि जाता जाता आपला तो ज्वर जो होता भगवान शंकराचा तो कृष्णावरती प्रेरित केला आणि हा विश्रांतीला पळाला. त्या ज्वराला भगवंतांनी आपला एक नवीन एक वैष्णव ज्वर केला आणि त्या ज्वराचा एक उतारा असतो असं म्हणतात. मला काही त्यातलं काही कळत नाही. तेव्हा असं ज्वर प्रकरण हे आयुर्वेदाशी संबंधित आहे. तेव्हा ते असं मोठ्या दोघांचं युद्ध झालं. हा रौद्र ज्वर शरण आला. त्याने मोठी भगवंताची स्तुती केली. नमामि त्वानंद शक्तिं परेशं सर्वात्मानं केवलं ज्ञाप्तिमात्रं
असं मोठं सुंदर स्तुती केली भगवंतानी. ते दोन्ही ज्वर शांत केले आणि या कथेला असा वर दिला, योनो स्मरते संवादम तस्यत्वं न भवेत भयम, की भगवान असं म्हणतात की जे या कथेचं संस्मरण नित्य करतील त्यांना तुझ्यापासून धोका राहू नये. तेव्हा ज्वराने ते मान्य केलं, अशी ही कथा इथं सांगते. आता भगवंतानी त्या बाणासुराला आपलं सुदर्शन चक्र पाठवलं होतं आणि त्याप्रमाणे त्या सुदर्शन चक्राने एक एक हात उडवायला सुरुवात केली होती. त्याचं काय जे हाताची खुमखुमी होती ती गेली 4 हात तरी शिल्लक राहिले होते नव्हते. त्याने पुन्हा भगवान शंकराचे पाय धरले. देवा चुकलं म्हणला माझं, की माझ्या हाताची पूर्ण खुमखुमी जिरले नाही, हातच जिरले म्हणला, आता 4च राहिलेत, काहीतरी करा, नाहीतर असं पांगळ्यासारखं राहावं लागतं. आणि म्हणून भगवान शंकर पुन्हा मध्ये प्रगट झाले. त्यांनी कृष्णाची मोठी स्तुती केली. त्वं हि ब्रह्म परंज्योतिर्गूढं ब्रह्मणि वाङ्मये यम पश्यन्त्यमलात्मान आकाशमिव केवलम. त्यामुळे रुद्राने भगवंताची केलेली एक 15-20 श्लोकांमध्ये खूप सुंदर स्तुती आहे. तेव्हा सगळी स्तुती भगवंताने ऐकली आणि सगळं रहस्य फोडून टाकलं. कृष्णाने भगवान शंकरासमोर सगळं रहस्य फोडलं. बरं म्हणले, काय हरकत नाही, स्तुतीबिती ऐकली. आणि मग परमात्मा त्या म्हणतात, भगवान रुद्रानं म्हणतात, यदार्थ भगवान स्वन्न करवाम प्रियंतव भवतो यद व्यवसितम तन्मे साधुनुमिदम. देवा उगाच स्तुती कशाला करता, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं, काही चुकलं बिकलं नाही ना, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसंच सगळं केलं ना. म्हणजे हे पुन्हा कोणाची योजना होती, ही सगळी भगवान शंकरांचीच योजना होती. हे सगळ्या देवतागणांना कळलं आणि मोठं ते अद्भुत केला बघून सगळे परत गेले. ह्यांना वाटतात की कृष्ण आणि शंकराचं कुठेतरी भांडण होईल, पण ती पुन्हा सगळी योजना निघाली भगवान शंकराचीच, कृष्णाचीच साक्ष आहे की सगळं तुम्ही सांगितल्यामुळे ठीकठाक केलं ना, म्हणजे काही कमी जास्त झालं नाही ना, एवढी स्तुती करताय म्हणून मी विचारलं. तेव्हा भगवान शंकर मोठे प्रसन्न झाले. देवा एवढं बोलायचं काही कारण होतं का म्हणले तुला, तेव्हा बाकी काही बोललं तुला बोलायचं असेल तर. आणि म्हणून भगवंतानी आपल्या भक्ताच्या वंशाचं कल्याण व्हावं म्हणून भगवान शंकराची प्रार्थना अशी केली की देवा आता या बाणासुराला आपला पार्षद बनवा. म्हणजे त्याच्यात 2 भाग साधले की एक भगवंतानी शब्द दिला होता बलीला की तुझ्या वंशात मला मी हत्या करणार नाही, मी कोणाला तुझ्या वंशात प्रल्हादापासून वचन दिलं होतं. किंवा हे जर आता असे घसरत गेले तर पुन्हा अनावर होतील, म्हणून त्याला भगवंताचा पार्षद करून टाकला, म्हणजे पुन्हा पृथ्वीवासियांना त्याचा त्रास नाही. आणि म्हणून बाणासुराला भगवान शंकराचा त्यांनी पार्षद बनवायची विनंती केली. त्यामुळे भगवान शंकराने ती मान्य केली. बाणासुर हा भगवान शंकरांचा पार्षद झाला. य एवं कृष्ण विजयम शंकरेण च संयुगम संपरेत प्रातरुत्थाय न तस्य स्यात् पराजयः. पुढे इथं शब्द सुंदर केलाय की हा कृष्णाने जो शंकरावर विजय मिळवला असं जी शंकराची योजना होती त्याचे जे नित्य स्मरण करतात संस्मरेत त्यांना आयुष्यामध्ये कधी पराजय स्वीकारावा लागत नाही, असं मोठं अद्भुत महात्म्य या कथेचं आहे असं शुकाचार्य सांगतात. पुढे एक दिवस असं झालं, द्वारकेमध्ये सगळे परत आले. ते उषा अनिरुद्ध बाणासुराने सगळं दिलं, मोठा थाटात विवाह लावून दिला. द्वारकेला सगळे लोक परत आले. पुढचा कथा भागा पुढे थोडं नामस्मरण करू आणि पुढचा कथा भाग ऐकू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 एक दिवस त्या द्वारकेमध्ये हे भगवंताची सगळी मुलं नातवंड असे एका वनामध्ये खेळत असताना तहान लागली म्हणून एका विहिरीपाशी गेले. पुढे कोरडी विहीर होती, ते आश्चर्य होतं. आणि त्या विहिरीमध्ये एक अद्भुत सरडा पडलेला होता, म्हणून असा विचित्र स्वरूपाचा सरडा होता. तेव्हा या मुलांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, काही दोर फास करून काही, पण तो काही बाहेर येईना. आणि ते असं अद्भुत दृश्य बघून भगवान कृष्णाला काही सांगायला गेले की असा असा एक मोठा अद्भुत जीव तिथे आहे. तेव्हा भगवान तिथे आले आणि ते विहिरीत उतरले आणि त्यांनी त्या सरड्याला स्पर्श केला. सगळी मुलं बघतात वरनं. आणि स्पर्श केल्याबरोबर त्या सरड्यामध्ये एक असा अलौकिक दिव्य पुरुष प्रगट झाला. स उत्तम श्लोक कराभिमृष्टो विहाय सद्य करकला स्वरूपम संतप्तचा मे करचारु वर्णन स्वर्गीयोद्भुतालंकरणांबरस्रक. असं तापलेलं सोनं जसं तेजस्वी दिसतं तसा तेजस्वी स्वरूपाचा एक अद्भुत वस्त्र दिव्यमाला धारण केलेला असा एक पुरुष तिथं प्रगट झाला. भगवान कृष्ण आणि तो पुरुष बाहेर आले आणि सगळ्यांनी पृच्छा केली की हे महात्मन आपण कोण आहात, आपण या स्वरूपामध्ये जे कसे होतात आणि या सरडा रूपाने होतात ते आपणच होतात का, आणि मग आपण इतके दिव्य असताना या सरडा रूपात जायचं कारण काय, असं मला सविस्तर वृत्तांत आम्हाला सांगा अशी या मुलांनी पृच्छा केली. कृष्ण परमात्मा मोठे मंद हसत होते. तेव्हा तो दिव्य पुरुष
भगवान त्याच्या समोर हात जोडून उभा राहिला. त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. ते म्हणले, हे भगवान, मी इक्ष्वाकू वंशातला त्याचा मुलगा नृग नावाचा राजा होता. तुम्हाला तर मी आणखीन काय सांगायचं, किन्नुते विदितनाथ सर्वभूतात्म साक्षिणः, की आपण सर्व भूता मात्रांच्या अंतरसाक्षी भावाने असल्यामुळे तुमच्यापासून लपून काही राहत नाही, पण आपण पृच्छा करता आहात. तेव्हा या बालकांच्या समाधानाकरता मी माझा परिचय देतो की मी इक्ष्वाकू वंशाचा नृग राजा होतो. अलौकिक दाता म्हणून मी श्रेष्ठ होतो. म्हणले की जर तुम्ही प्राचीन काळातल्या दानी लोकांची यादी केली तर माझं नाव तुम्ही पहिल्या क्रमांकावरती ऐकलं असेल. कारण या पृथ्वीवरनं जेवढे अंतरिक्षामध्ये तारे दिसतात, जेवढ्या पृथ्वीवरती धुलीकण आहेत, तेवढ्या सालंकृत गायी मी दान केल्या होत्या. म्हणले यावत्यस्य कदा भूमेर यावत्यो दिवितारकाः यावत्यो वर्षधाराश्च तावदी रददाम स्मगाः, की इतका असा प्रचंड अगणित सुवर्णालंकृत गायींचं मी दान करणार होतो. म्हणले तरी सुद्धा मला ही अवस्था का प्राप्त झाली तेच तुमचं कुतूहल सांगतो. नाहीतर अशी आत्मप्रौढी कोण करतो आपल्या इथला संस्कृतीचा मनुष्य. तरी सुद्धा म्हणले असं झालं होतं एकदा, अशी चमत्कारिक परिस्थिती झाली. कस्यचित द्विज मुख्यस्य भ्रष्टां गौर मम गोधने संपृक्ता विदुषा साच मया दत्ता द्विजातये, की मी असा हजारो गाई दान करायचो. कोणाकोणाला दान करायचो त्याचं मोठं सुंदर वर्णन या नृगराजाने केले, की जो ज्ञानी तपस्वी आहे, सदाचार संपन्न आहे, अपरिग्रह वृत्तीने राहतो, यदुर्छाला व संतुष्ट राहतो, आणि असा मोठा तपस्वी ब्रह्मचारी जो कोणी असेल त्यांना मी उदंड गायी असा दान द्यायचो. असंच एका मोठ्या महात्म्याला मी गायी दान केल्या. महात्म्याला म्हणतो मोठं आश्चर्य, म्हणजे त्या दोघांचं वर्तन पुढे बघितलं तर आपल्याला ते महात्मे कसे आश्चर्य वाटतं, पण नृगराजा त्यांना महात्मन असा उल्लेख करतो. अशा मोठ्या अधिकारी पुरुषाला मी हजारो गायी दान दिल्या. दुर्दैवाने त्यातली एक गाय परत चुकून माझ्या कळपात आली. आता गायींचे असे काही कळप बनलेले असतात, त्यातली यांच्या कळपातली एकच गाय त्या ब्राह्मणाच्या कळपात गेली होती, आणि त्या हजारो गायी त्याला नेहणं तसं अवघड होतं. प्रत्येकीकडे त्याचं लक्ष राहिलं नाही. त्यातली एक चुकून ह्या कळपात परत राजाची आली होती, आणि पुन्हा दान देताना ती दुसऱ्या ब्राह्मणाला दिली गेली. चुकून ती परत आलेली गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली गेली. आता जो दुसरा ब्राह्मण घेऊन चालला होता ती गाय, त्या जाताना त्या पहिल्या ब्राह्मणाने पाहिलं. अरे म्हणला, ही मला मिळालेली गाय तुझ्याकडे कशी आली? हा म्हणला, मला नृगराजाने दिली. झालं, ती गाय आणि दोन ब्राह्मण नृगराजाकडे आले. ते सगळं मोठा अद्भुत खटला होता हा. तेव्हा पहिला ब्राह्मण म्हणला, राजा तुझी गाय मला दान दिली होतीस? हो म्हणला, बरोबर आहे, मी दिली होती. मग ती परत चुकून कळपात आल्यामुळं चुकून ह्या दुसऱ्या ह्याला तीच गाय दान झाली. तेव्हा मला दान दिलीस ती माझी आहे म्हणला. राजा म्हणला, बरोबर आहे. दुसरा म्हणला, हे बघ राजा, मी का तुझ्याकडे गाई मागायला आलो होतो का? तू हुन मला बोलवून घेतलंस, माझी पाद्यपूजा केलीस, आणि या गाई तू मला दिल्यास, म्हणजे ही गाय तू मला दिलीस की नाही? बरोबर आहे म्हणला, तुमचे बरोबर, गाय माझी झाली म्हणला. मोठा चूक झाली होती, ती अशी किरकोळ चूक होती. तेव्हा तो काळ कृतयुगातला असा कसा कठीण होता त्याचं हे उदाहरण मोठं लक्षात घेण्यासारखं आहे. मोठा नृगराजा पेसात पडला. तो म्हणला, मी दोघांनाही प्रार्थना करतो की या गायीच्या बदल्यात मी 1000 गायी द्यायला तयार आहे. म्हणले ही गाय म्हणा, कोणीतरी एकाने या गायीवरचा हक्क सोडा, मी 1000 अशा गायी देतो, 1,00,000 देतो, 1,00,00,000 देतो, अर्ध राज्य देतो, पूर्ण राज्य देतो. इथपर्यंत नृगराजा तयार झाला होता की या धर्म संकटाचा माझी सुटवा करा, मी तुम्ही मागाल ते देतो, माझे प्राणही द्यायला तयार आहेत. पण दोघंही असे मोठे हट्टी होते. ब्राह्मण हट्टीच असतात तशाने, आणि तपस्वी तर काही बोलायचं कामच नाही. जेवढा तपस्वी तेवढा तो एकटच. हे बघ म्हणले, राजा हे तुझं सगळं ऐकलं. म्हणले मला ती तुझं राज्यही नको आणि ही तुझी गायही नको म्हणले, आणि दोघे ती गाय सोडली माझ्याकडे गेले निघून. म्हणले ना मोठं काय करायचं, अवघड परिस्थिती आली. आणि अशामध्ये माझा देह संपला. मी यमलोकाला जाऊन उभा राहिलो. तर यमराजाने माझं मोठं प्रेमाने स्वागत केलं. तो म्हणला, हे महात्मन, तू फार चांगलं राज्यवट केलेस, एक पाप तुझ्या खात्यात जमाय, फक्त हे पाप होतं म्हणला ते. तेव्हा याचा निर्णय झाला नाही, आणि ही शेवटी राज्यकर्ता म्हणून ही तुझी चूक आहे. तेव्हा पण तू इतका मोठा आहेस की तुझ्या पुण्याला सीमा नाही. पण आता म्हणून त्या पुण्याच्या महत्तेमुळे मी तुला चॉईस देतो की तुला पुण्याचं फळ आधी भोगायचंय का पापाचं फळ आधी भोगायचंय, तू ठरव म्हणले. तेव्हा बघा, आपण पुन्हा त्या प्रश्नोत्तरात लक्षात घेतलं असेल की पुण्याने पाप आणि पापाने पुण्य कमी होत नसतं. ते दोन खाती स्वतंत्र आहेत. फक्त त्याला उतारा भक्ती मार्गाचाच आहे की भक्तीनेच फक्त पाप कमी होतो, पुण्याने पाप कमी होत नसतं. तेव्हा नृगराज म्हणला थोडंसं पाप थोडंसंच आहे, एकदा ते भोगून टाकू म्हणला, मग पुण्य निवांत भोगत बसता येईल. आणि म्हणून तो म्हणला की ठीक आहे, मी पहिल्यांदा पापाचा दंड घ्यायला तयार आहे, आणि त्याचा दंड म्हणून मला हा सरड्याच्या जन्मामध्ये इक्ष्वाकूचा मुलगा असलेला, आता बोट मोजा किती लाख वर्ष तो पडला होता,
परंतु यमराजाने माझ्यावर कृपावंत होऊन मला एक संदेश दिला होता की तुझा उद्धार भगवान विष्णू ज्यावेळी पूर्णांशाने प्रगट होतील तेव्हा त्यांच्या स्पर्शाने होईल, त्यावेळी मोठा समाधानाने इथं तुमच्या पदकमलांचं चिंतन करत होतो. भगवान आता मला माझं पुण्य भोगायची सुद्धा इच्छा राहिली नाही म्हणले. नमस्ते सर्वभावाय ब्रह्मणे नंदशक्तये कृष्णाय वासुदेवाय योगानाम पतये नमः. आणि असा मोठ्या सुंदर पद्धतीने त्या नरकाने भगवंताची स्तुती केली. आणि तो म्हणतो म्हणजे कृष्ण पुन्हा म्हणतात की बघा मुलांनो, हे अशी मोठी अवघड परिस्थिती आहे. माझं मत जर विचाराल तर नाहम हला हलंबन्ये विषम यस्य प्रतिक्रिया ब्रह्मस्वम ही विषम प्रोक्तम नास्य प्रतिविधिर्भुवी. की मी हलाहलापेक्षाही ब्राह्मणाच्या शापाला जास्त घोर मानतो, कारण हलाहलाला सुद्धा अमृताची काट आहे, तोडगा आहे त्याला, की त्याला उत्तर आहे हलाहला, पण ब्राह्मणाच्या शापाला उत्तर नाही. म्हणून तुम्ही यापुढे आयुष्यामध्ये ब्राह्मणाच्या वाटेवर जाऊ नका. मुद्दाम तो संदेश होता भगवंताचा, पुढे उपद्व्याप करणार त्यांना माहीत होतं. तेव्हा अधिकारी महात्म्यांच्या वाटेवर जाऊ नका, ब्राह्मणे पूजनीय आहेत. अर्थात ही जी सगळी ब्राह्मणांची स्तुती आहे ही त्या मनुस्मृतिकारांना जो अभिप्रेत तपस्वी सदाचरणी शिलोंश वृत्तीने राहणारा ब्राह्मण आहे त्याची आहे. जे ब्राह्मणाच्या नावाने वागतात त्यांच्याकरता नाही. परंतु असा मी सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर यथाहम प्रणमे विप्रा ननुकालम समाहिता तथा नमतयूयंच योन्यथा मेषदंडभाग. की मी सुद्धा अशा मोठ्या अधिकारी महात्म्यांचा कसा आदर करतो तुम्ही पाहतच आहात. तेव्हा हे कायम शिक्षण हे लक्षात घ्या की ब्राह्मण हे अतिशय श्रेष्ठ असतात, ते काहीही करू शकतात, त्यांच्या शब्दाने सुद्धा काही होऊ शकतं. तेव्हा ब्राह्मणांच्या सामर्थ्याला असं तुम्ही कमी घेऊन कधीही लेखण्याचा आपल्या पुन्हा भविष्यामध्ये प्रयत्न सुद्धा करू नका असा उपदेश केला. आणि सगळे आपापल्या ठिकाणी गेले. परीक्षित राजा सहज विचारतो की हे ब्रह्मन बलभद्र कुरश्रेष्ठ भगवान रथमास्थिता सुहृदृषु कुरुत्कंठ प्रययो नंद गोकुलम. की परीक्षित राजा सांगतात, शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की त्यांनी बलरामाविषयी काही कथा आहेत का असं तो विचारतो. की तेव्हा कारण अनेक वेळा उभौ रामकृष्ण असा उल्लेख यायचा, तेव्हा कृष्ण कथा आहेत तशा बलरामाच्या काही कथा आहेत का, एखाद दुसरी कथा सांगा म्हणले मला. तेव्हा ते शुकाचार्य सांगतात की शेवटी या भावाभावांनी असं ठरवलं की व्रजाची काही पुन्हा खबर बात नाही, तेव्हा बलराम दादा जातो म्हणले गोकुलवासियांना. त्यामुळे कृष्णाच्या प्रेरणेने बलराम दादा एकदा गोकुळाला आले. पुढं सगळ्यांनी प्रेमाने स्वागत केलं. समुपेत्थाय गोपालान हास्यहस्तग्रहा देवी विश्रांतम सुखमासीनम पपृच्छुः पर्युगताः. मोठं सुंदर स्वागत केलं, सगळे कडकडून भेटले, कोणाला प्रेमाने थापटलं, कोणाला कडेवर घेतलं वगैरे असं सगळं बलरामाने मोठा प्रेमाने सगळ्यांचं स्वागत स्वीकारलं. मोठा सुंदर अध्याय हा, थोडासा गूढ अध्याय आहे. संकर्षणस्तथा कृष्णस्य संदेशे हृदयंगमैः सांत्वयामास भगवान नानुनय कोविदः. की मोठा अनुनय करण्यामध्ये मोठा तज्ज्ञ होता बलराम. आणि त्याने या सगळ्यांचं पुन्हा कृष्णाच्या आठवणी सांगत, कृष्णाचं कर्तृत्व सांगत, पुढच्या कृष्णाचं काय काम चाललंय काय नाही असं सगळं सांगून पुढं सांत्वन गोष्टी केल्या. बलरामाचा हाही चरित्र थोडा रासक्रीडेसारखा थोडासा विकृत करून सांगितला जातो. खरं म्हणजे याच्यामध्ये एक मोठा कृषीबद्दल मोठा संदेश आहे की बलराम दादा पहिले हे पाठ करणारे शेतकरी होते. की शेतकऱ्यांचं आदिदैवतच होतं की आपल्या इच्छेने पाहिजे त्या भूप्रदेशातून नदी वाहिली पाहिजे, हा आग्रह बलरामाचा होता. आणि त्याने ती क्रीडा केली की त्याचं आज विकृत रूप समाजापुढे मांडलं जातं. तेव्हा यमुनेला बलरामाने विनंती केली की तू जरा मार्ग सोडून चालली आहेस, तेव्हा आता आम्ही इथं नाही म्हणून काय तू कसंही वागावं का, तेव्हा आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तू वाहा असं यमुनेची विनंती केली. यमुनेने ऐकलं नाही. मोठं रूपकात्मक आहे. तेव्हा बलरामाने आपल्या हालाच्या टोकाने तिला वळवली. की कालवा जो तयार करतात तर हा पहिला कालवा बलरामाने तयार केला की शेती जर चांगली व्हायची असेल, कारण आता हळूहळू पुढे शेतीची सुधारणा जी परशुरामाने आखून दिली होती, तेव्हा ते असा मोठा शस्त्रभृत होते, फार मोठा अधिकारी, शस्त्रावरती त्यांचा अधिकार होता. नांगर ही सुद्धा त्यांची आवडती हत्यार होती. आपल्याला परशुरामाचा फक्त परशु माहिती आहे. तेव्हा अगदी आधी पहिला जर खरा प्रयोगशील शेतकरी कोण असेल तर भगवान परशुराम होते आणि दुसरे भगवान बलराम होते. दोघेही रामाचेच अवतार मानतात. 3 प्रमुख रामांपैकी हे दोघे आहेत. हे मोठे असे शेतीनिष्ठ होते म्हणा. आता शेतीनिष्ठ सध्या विचित्र झाले, कारण ते सरकार एक सन्मान पदवी देतं आणि ते कोणालाही देतं असे त्यातले तज्ज्ञ लोक सांगतात. तेव्हा आपण पहिला हा आदर्श बलरामाचा होता की त्याने कालवा तयार केला की नदी निसर्ग प्रेरणेने जशी वाहते
ती जर उपयोगी नसेल तर आम्ही आमच्या कर्तृत्वाने तिला सांगू तसं वाहवत असली पाहिजे. आणि म्हणून त्याने आपल्या हालाने ती यमुना खेचली. तेव्हा याला थोडंसं वेगळं स्वरूप दिलं गेलं. खरं म्हणजे त्याचं स्वरूप असं होतं की ती यमुना भगवंताने कशी काढली आणि मग त्याचा प्रवाह करून शेवटी टोक यमुनेतनं खेचलं. म्हणजे इकडनं कालवा करत गेला म्हणजे जसा प्रवाह पाहिजे तसा, आणि त्या आपल्या नांगराने ते मोकळं करून त्या प्रवाहाने यमुनेला वाहण्याकरता भगवंता बलरामाने लावलं, असं ती कथा ही सांगते. आणि शुकाचार्य सांगतात, आजही अद्यापि दृश्यते राजान यमुना कृष्णवर्त्मना बलस्यानंत वीर्यस्य वीर्यम सूचयती वही, की अजूनही बलरामाने जसा तो यमुनेला प्रवाह करून दिला तसाच प्रवाह यमुनेचा वाहतो. आपण अजून कालव्यापर्यंत जाऊन पोहोचलोय. भागवतकार म्हणतात, तुम्हाला आवश्यक असेल तर नदीचं नदी वळवा, जशी पाहिजे असेल तशी वळवा. जर अनावश्यक जागेतनं नदी वाहत असेल, उपयोगी नसेल, तर कालवे कशाला काढायचं, नदीच वळवा. म्हणजे पुन्हा धरण बिरण बांधा भानगड नाही, नदीच वळवली. बलरामाने नदी वळवली असा मोठा चांगला हा संस्कार याच्यामध्ये आहे. पुन्हा असंच यातलं पुन्हा अधिक अध्ययन, हे कृषीचा विषय आहे, भागवताचा तो विषय नाही, यांनी फक्त संकेत दिला. हा न कळल्यामुळे माणसांनी ती पुन्हा एक असं क्रीडा, मग त्याच्यामध्ये यमुनेचं सगळं ते असं नाही त्या गोष्टी ह्याच्यामध्ये ओढल्या की ज्याच्यामध्ये माणसांना विकृत रुची राहते. एक प्रकरण तसं नव्हतं, हा कालवा निर्माण केला. कालवा सुद्धा नदीचा प्रवाह आपल्याला पाहिजे तसा वळवला. असं अनेक संदर्भ होते. शंकराचार्यांनी नदीचा प्रवाह एकदा वळवल्याचा उल्लेख आहे की त्यांना जसा अनुकूल होता त्या पद्धतीने आपल्या आईच्या इच्छेकरता नदीचा प्रवाह शंकराचार्यांनी वळवला, त्यांच्या सामर्थ्याने, असे उल्लेख आहे. किंवा नदी सुद्धा आपल्याला वळवायला परवानगी आहे. नदी वळवायला पाहिजे म्हणजे मग देश हा सुजलाम सुफलाम होतो, असा हा अध्यायाचा संदेश या 65व्या अध्यायाचा विषय आहे. एक दिवस असं झालं, बलरामदारा पुन्हा काही दिवस राहिले, द्वारकेला परत आले. पौंड्रक नावाचा एक राजा होता, करुष नावाचा त्याचा देश होता, त्याचा जो राजा होता तो स्वतःला वासुदेव मानायचा. कारण वासुदेवाच्या नावाची चर्चा होती, भगवंताचा अवतार वासुदेव रूपाने झाला, ओम नमो भगवते श्री वासुदेवाय हा मंत्र मोठा प्रसिद्ध होता. त्यामुळे तो स्वतःला वासुदेव मानायचा. अर्थात हे वासुदेव वगैरे पदवी बिदवी काही नव्हते. आता आधुनिक साहित्यिक म्हणतात तसं की वसुदेवाचा मुलगा म्हणून तो वासुदेव असं कृष्णाचं नाव झालं. आणि कृष्णाच्या दिव्य पराक्रमामुळे वासुदेव ही पदवी सारखं जाणलं गेलं की मोठा वासुदेव. कारण लोक उपमा द्यायचे, मोठ्या काही दिव्य दिसलं, काही चांगलं दिसलं की वासुदेवाची आठवण व्हायची. आणि म्हणून ती वासुदेव पदवी बिदवी अशी काही नव्हती, भगवान कृष्णाचंच नाव होतं ते वसुदेवाचं. तो वासुदेव इतकं साधं होतं, परंतु त्या महत्तेला भुलून हा पौंड्रक स्वतःला वासुदेव मानायचा. आणि त्यांनी कदाचित त्या आपल्या विकृत कल्पनेकरता वासुदेव ही पदवी स्वीकारली. आणि त्यांनी कृष्णाला निरोप पाठवला की वासुदेव खरं म्हणजे मी आहे. म्हणले, तू आपली ती माझ्यासारखी धारण केलेली, नक्कल म्हणून धारण केलेली हत्यारं आणि आपली पदवी सगळी सोडून दे, असं त्या भर सभेमध्ये कृष्णाला निरोप त्या पौंड्रकाच्या दूताने येऊन सांगितला. वासुदेवोवतीर्णोहम एकम एव न चापरः भूताना मनुकंपार्थम मत्तुम मिथ्याभिधान त्यज. तेव्हा हे ते सगळं तू आता माझी जी चिन्ह धारण केली असती तू सोड, असा निरोप दिला. तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणले, ठीक आहे, तुझ्या राजाला जाऊन सांग मी ही सगळी माझी हत्यारं सोडतो, पण तू समजतोस तशी सोडणार नाही, मी ती तुझ्यावरती सोडतो, तयारी आहे का बघ म्हणले. तेव्हा मी माझे हत्यारं सोडतो म्हणले, ठीक आहे, ती तुझ्यावरती सोडतो, संभाळ म्हणले आपल्याला. तो निरोप आल्यावर हा आपल्या देशातनं घाबरला आणि काशीराजाच्या आश्रयाला जाऊन बसला. कारण त्याला कल्पना होती की भगवान कृष्ण मोठे शिवभक्त आहेत, तेव्हा ते आपल्याला काही करणार आहेत, म्हणून तो काशीच्या आश्रयाला गेला. कृष्ण म्हणले, तू काशीला जा, नाही तर माझ्या द्वारकेत ये, मी तुला सोडत नाही म्हणले आता. आणि मग भगवान काशीराजाच्या वरती आक्रमण करून गेले. त्याने आपलं सैन्य घेतलं आणि मग तो काशीराजा आणि हा पौंड्रक लढायला आला. आणि ते आपल्यासारखी शंखचक्र गदादी शार्ंग धनुष्यासारखी नक्कल केली, असं त्याला समोर बघितल्यावर भगवान पोट धरून हसले. म्हणले, आधी का हसले म्हणले, ते यथा नटम रंगगतम विजहास भृशम हरी, की एखाद्या नाटकात नटाने आपली जशी नक्कल करावी असं जर कोणाला अनुभवायला आलं की एखादा नट आपलंच ढोंग स्वरूप घेऊन नाचतोय, तर त्याला कसं असं कुतूहलाने हसायला येतं. तसं भगवान आधी पोट धरून हसले त्या पौंड्रकाकडे बघून. मोठं छान वेश घेतलास म्हणून त्यांनी त्या वेशाची स्तुती केली की वा वा, किती तुझं नक्कल अगदी फार छान जमली बरं का तुला. तेव्हा किती तुझं आश्चर्य आहे म्हणले की सामान्य लोकांना भुरळ पाडायला काय तुझी तुला सुद्धा भुरळ पडली की मीच वासुदेव म्हणले. असं होतं म्हणले, अभिनय अंगात मुरत गेला की माणसाला आपण ते जाऊन असं वाटतं. तेव्हा आता बघायचं कोणी कोणाला हत्यारं सोडायची बघ म्हणले. आणि अशा मोठ्या त्याची थट्टा करत 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 आपल्या घोर अस्त्राने त्या पौंड्रकाचा वध केला. पौंड्रकाचा वध केला नाही नुसता, त्याला उद्युक्त केल्याबद्दल त्या काशीराजाला भगवंतानी मारलं. तेव्हा काशीपुरीचे जरी भगवान भक्त असले तरी ते जे अन्यायी राजवट असेल तर अन्याय आपल्या संस्कृतीने कोणाचाही क्षमा केलेला नाही. देवताची मंदिरं पुन्हा बांधू, काही पुनत करू, असे आपली मूळ धारणा होती. दुर्दैवाने पुढे पुढे ते फिसकटत गेलं. आज पुन्हा लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्रार्थना स्थळामध्ये आश्रय घेतला म्हणून अतिरेक्यांना सोडण्याचं आपली संस्कृती सांगत नाही.
भागवत सांगतं भले त्यांनी काशीराजाचा आश्रय काय घेणं, काशीराजालाही युद्धाला बोलवलं पाहिजे, त्याचाही नाश भगवंतानी केला. आणि नुसता नाश केला म्हणजे कसा केला तर ते आठवण राहावी, पुन्हा आगाऊ भानगडी करू नका. तुमच्याकडे भगवंताची नगरी तुमच्याकडे आहे, आपल्या आपल्या मर्यादेत राहा असा संदेश देण्याकरता भगवंतांनी त्या काशीराजाचं मुंडका सोडवलं की त्याच्या राजवाड्याचं दरवाजे जाऊन पडलं. आपल्या बाणाची अद्भुत लीला कौशल्य केलं की जे कौशल्य जयद्रथ वसाला भगवंतांनी अर्जुनाला शिकवलं होतं, तेव्हा त्या कौशल्याने ते काशीराजाचं मुंडकं त्या उमऱ्यावरती टाकलं त्याच्या राजवाड्याच्या. काशीराजाचा एक मुलगा होता सुदक्षिण नावाचा, तेव्हा त्यांनी ते बघितलं, तो संतापला आणि त्यांनी अभिचार भगवान शंकराची उपासना केली. काशीचा जो राजा होता तेव्हा भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी बाकी काही कल्पना दिली नाही. ते म्हणले भगवंता माझ्या वडिलांचा वध करणाऱ्याचा नाश करण्याकरता तुम्ही काहीतरी उपाय सांगा. आता हे सरळ काम होतं, यांनी काय बाकी चौकशी केली नाही की याच्या वडिलांचा वध कोणी केला, काय केला, हे काय भानगडी केल्या भगवान शंकरांना माहितीच नाही. अरे काय करायचं म्हणले, साधी गोष्ट कर म्हणले, या अथर्ववेदाचे हे मंत्र म्हण म्हणले आणि त्यांनी दक्षिणाग्नीमध्ये अभिचार विधी कर आणि तुझं काम होऊन जाईल म्हणले. थोडा कृत्या मिळेल आणि ती तुझ्या वडिलांचा ज्याने वध केला त्याच्यावरती जाईल, असा भगवान शंकरांनी त्याला आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे याने तो अभिचार यज्ञ केला आणि त्या यज्ञांत खरंच पूर्णाहुती झाल्यानंतर अशा तापलेल्या तांब्यासारखे केस वीस असलेली एक भयानक कृत्या प्रगट झाली. तो पुरुष प्रगट झाला म्हणा आणि तो असा अग्निस्वरूप होता, त्रिशूळ होतं त्याच्या हातामध्ये, तेही अग्निस्वरूप होतं आणि ते त्या द्वारकेच्या दिशेने निघालं सगळं प्रकरण. ते द्वारकेकडं जाणवायला लागलं, काशीहून द्वारकेला निघालं. तेव्हा भगवंताने ते ओळखून आपल्या सुदर्शन चक्राची योजना केली की ते मिटवा म्हणले. आणि सुदर्शन चक्राने काही नाही केलं, फक्त त्याच्यासमोर काहीतरी अशी गंमत केली की ती कृत्या जी होती, ते जे तेज होतं ते उलटलं आणि अभिचार क्रमाची मोठी भानगड आहे ती जर उलटली तर प्रेरित करणाऱ्याच्या बोकांडी बसते. तसं ती तिथनं जी सुदर्शन चक्राने फिरली गेली, कारण चक्राला चक्रवणं काही अवघड नव्हतं आणि त्यातनं कृष्णाचं चक्र होतं, त्याने काय चक्कर केली की जी दिशा फिरली त्या कृत्येची आणि ती पुन्हा या सुदक्षिणेच्या बोकांडी बसली. ज्या ऋत्विजानी आणि या राजपुत्रांनी केलं होतं त्या सगळ्याचा नाश केला आणि या काशीमध्ये हे घडल्यामुळं सुदर्शन चक्राने काशी जाळायला सुरुवात केली. शेवटी भगवंताने ते पुढं आपल्या कृपेने शांत केलं. असं मोठं अद्भुत कृत्य झालं. शुकाचार्य म्हणतात य एतत् श्रावयन् मर्त्य उत्तम श्लोक विक्रमम समाहितो वा शृणुयात सर्व पापैः प्रमुच्यते, की या कथेचं जो अनुसंधान ठेवतो त्याची पातकापासून सुटका होते. हे पौंड्रक, काशी नरेश आणि हे सगळं अभिचार कर्माचं कृत्य माणसाने लक्षात ठेवावं जेणेकरून त्याची पाप प्रवृत्ती होत नाही. तेव्हा परीक्षित राजा म्हणतो अजून बलरामाचे पराक्रम काय महर्षी झाले. भूयेहम श्रोतुमिच्छामि रामस्याद्भुत कर्मणः. तेव्हा बलरामदादाचा आणखीन एक पराक्रम या 67व्या अध्यायामध्ये शुकाचार्य सांगतात की हे परीक्षित राजा, एक द्विविध नावाचा वानर होता, त्या सुग्रीवाचा बरोबर होता आणि त्या प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने तो म्हणा मधोन्मत्त झाला आणि बरेच दिवसानंतर तो इतका माजला की भयंकर त्रास द्यायला लागला. अनावर वानर होता, पुन्हा रामाच्या सैन्यातला होता, त्यामुळे लोकांना काही करता येईना. त्यामुळे मग एक दिवस त्याने असं त्रास देत देत त्याच्या नशिबाने तो बलरामाला त्रास द्यावा मोठा त्याने विक्षेप केला. ते बलरामदादांनी चिडून त्याचा निकाल लावला म्हणले. पुढे एकदा असं झालं, भगवंताचा जो सांब नावाचा मुलगा होता जांबवती बसणं असलेला, त्यांनी दुर्योधनाची एक लक्ष्मणा नावाची मुलगी होती, तिचं त्यांचं प्रेम असल्यामुळे त्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. कौरवांच्या हातात सापडला. मोठा पराक्रम त्या सांबाने केला. पण 7-8 कौरवांनी त्याच्यावर आक्रमण केलं की त्यांना सवय लागली होती अभिमन्यूवर आक्रमण करताना की 7-8 जर एकत्र आले तर सापडतं. आणि त्या सांबाला त्यांनी कैद केलं. सांबाला कैद केल्यावर यादव लढायला सिद्ध झाले. बलरामदादा थोडे मध्ये पडले, मी थोडी मध्यस्थी करून बघतो म्हणले. शेवटी आपण एकत्र आहोत म्हणले, आपलेच सगळे नातेसंबंधी लोक आहेत, थोडासा प्रयत्न करू. आणि म्हणून ते द्वारकेला आले. उद्धव महाराज सभेमध्ये आले, बलरामदादा आले म्हणून सांगितलं. त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत वगैरे केलं. तेव्हा बलरामदादांनी सांगितलं की आपल्या संबंधी लोकांमध्ये फूट पडू नये म्हणून मी आलोय, तेव्हा तुम्ही सांबाला सोडून द्या, त्याचा लक्ष्मणीबरोबर विवाह होऊन जाऊ दे. तेव्हा हे म्हणल्यावरती काही कुटाळ कौरव त्या यादवांची टर उडवली त्यांनी. हे काय राजे झाले म्हणले, कारण ह्यांचं सिंहासन होतं, तेव्हा आमच्या कृपेवरती एक राज्याचा तुकडा घेतात आणि आपल्याला राजे होतात म्हणले. तेव्हा हे असं काय असंच राजे देत नाही म्हणले, जा तुम्हाला काय करायचं ते करा. झालं. बलरामदादांना तो कुत्सित निरोप ऐकायला आला.
बलरामदाला भयंकर संतापले. ते म्हणले, मूर्खांनो तुम्हाला कळलं नाही, अहो यदून सुरवृद्धान कृष्णंच कुपितविंशनैः सांत्वयित्वाहमेतेषां शममिच्छन्यः गतः, की तिथं कृष्णासकट सगळे तयार होते. म्हणले तुमच्यावर आक्रमण करण्याकरता, तुमच्यावरती कृपा करण्याकरता आम्ही संधीचा प्रस्ताव घेऊन आलो होतो, तुम्हाला दाखवतो म्हणले. आम्ही राजा नाहीत काय, अरे आमचे उग्रसेनाचा निरोप म्हणले होते ते, तेव्हा सुधर्मा सभेचं ते पालन करतात, तेव्हा तुमचं राज्य काय मोठं लागून गेलं, अरे आमच्या कृष्णाने असा असा मोठं पराक्रमाचं वर्णन केलंय, तेव्हा तो राजसिंहासनाचा अधिकारी नाही म्हणतात का, बरं चांगली गोष्ट आहे म्हणले, दाखवतो तुम्हाला. भुंजते कुरुभीर दत्तम भूखंडम वृष्णय किल उपाहन किलम वयम स्तबंतु कुरोवशिरहा, की तुम्ही टाकलेल्या तुकड्यावरती हे यादव राहत आहेत काय म्हणले, बरं दाखवतो तुकडा कसा आहे म्हणले ते. आणि त्यांनी काय केलं, आपला नांगर त्या नगरीमध्ये घातला आणि ती उचकटायला सुरुवात केली, आणि त्याने जो प्रचंड धक्का बसला, धाबी दंडाणली म्हणतात ते तिथपासून सुरू झाले. ते घरांचे असे सगळे थरकाप झाले, सगळा मोठा भीषण आवाज झाला, सगळे कौरव घाबरून गेले. आणि मग लगेच पाय पडत झाले, राम राम अखिलाधार प्रभावन्न विदामते मूढानान्न कुबुद्धीनाम क्षंतुमहरस्य तिक्रमाम. या धृतराष्ट्रासमोर वैशिष्ट्य होतं ते, की आधी काहीतरी उपद्व्याप करून ठेवायचा, अंगलट आलं की काहीतरी अश्रू गाळायच्या, ओमी शेवटी जन्मांध आहे, असं कसं देवा तुम्ही आता विसरानं, असं बलरामाची मोठी प्रार्थना केली. बलराम दादांनी दिवस सोडून ठीक आहे म्हणले, ते सांबाचं काय करता, आणि मोठा त्यांनी त्याला आहेर करून मोठा आहेर केला. 1200 हत्ती, 10,000 सालंकृत घोडे, 6,000 रथ, असा मोठा आहेर करून सांबाला पाठवून दिलं. शुकाचार्य म्हणतात, अद्यापिच पुरम हे तर सूचयत रामविक्रमम समुन्नतन दक्षिणतो गंगाह्याम अनुदृश्यते. अजूनही ते शहर गंगेच्या काठी खचलेलं आणि दक्षिणेकडं उन्नत असं दिसतं. तेव्हा हे असं सगळं प्रकरण होतं. एक शेवटचा कथाभाग थोडक्यात सांगतो आपल्याला, की असं सगळं 16,108 ह्या भगवंताच्या बायका, नारदाचं डोकं चक्कर खाल्लं, की म्हणले आपल्या देवाचे कसे हाल होत असतील. म्हणले मी पाहतोय एक बाई सांभाळताना नाकात दम येतोय माणसाच्या, काय कृष्णाचे हाल झाले, म्हणून मोठं कुतूहलाने आले बघायला की कसे आपल्या देवाचं चाललंय. म्हणून ते द्वारकेला आले. म्हणून पुन्हा द्वारकेचं सुंदर वर्णन केलंय, की स्फटिकराजतैः महामर्कत प्रख्यैः स्वर्णरत्न परिच्छदैः, आणि मोठं सुंदर अद्भुत वर्णन केलं. तेव्हा रुक्मिणीच्या महालामध्ये नारद मुनी आले होते. तेव्हा त्यांनी बघितलं की भगवान रुक्मिणी बरोबर गप्पा गोष्टी करत बसले. नारद मोठं स्वागत केलं, या नारदा म्हणले, पायवे धुतले, भगवंतांनी पूजा केली, काय आज्ञा आहे म्हणले, काय सेवा करू. मग नारदांनी मोठी चांगली स्तुती केली, की वा देवा तुमचा अवतार किती विग्रहतेच बघायला आलो म्हणले, कौतुक तुमचं, काय काय करताय, आम्ही ओळखतो म्हणले तुम्हाला. झालं ओळखतो म्हणले की तिथनं सटकायला सुरुवात झाली नारद मुनीची. आम्ही ओळखून आहोत म्हणले देवा तुला, तेच बघायला आलो कसं काय चाललंय तुमचं. तेव्हा काय नाही म्हणले, बस तुमच्या चरणकमलाची आठवण राहू द्या म्हणले, कारण शेवटी भक्त होते ना पुन्हा. तेव्हा बरं म्हणले, त्यांना मोठं आग्रह वगैरे केला, काही उपहार दिला भगवंतानी, तो मोठा प्रेमाने स्वीकारला. हळूच नारद मुनी बाहेर पडले, रुक्मिणीकडे बसलेत. काय म्हणले, मग दुसरी काय करते बघू म्हणले. तिथे गेले, तिथं पुन्हा भगवान होतेच म्हणले, तिथे ते फाशी खेळत होते, उद्धव होते. वा नारदा आज कसे काय इकडे आलात. म्हणले आता ह्याने माझं स्वागत केलं आणि इकडे कसे काय आलात, काही बोलले नाहीत. नाही एवढं दूध तरी घ्या म्हणले, झालं एक पेलाभर दूध प्यायले. तिथे चतुरे म्हणला, आतनं काहीतरी रस्ता केला म्हणला याने. पुढे गेले, हळूच दुसरीकडे गेले, काय नाही तिथे आपलं लहान मुलांवर भगवान क्रीडा करतात. अरे म्हणले, अरे काय नारद मनुष्य आज इकडे कसे काय आज वाट शकतात. बरं झालं म्हणले, आज बऱ्याच दिवसांनी गाठ पडली. नारदाचं डोकं चक्कर, ह्या थोडं दूध तरी घ्या म्हणले. दुधा नाही कसं म्हणता, पुन्हा 1 लिटरवर दूध पाजलं. अवघड झाली म्हणला परिस्थिती. तरी उत्कंठा किती होते नारद मुनीची. पुढे अशी खूप वर्णन अशी आहेत, जिथं जिथं नारद मुनीने जावं तिथं भगवंताने काहीतरी आग्रह करावा, त्याला काहीतरी खायला द्यावं. पोटाला तडस लागली पण उत्कंठा जाईना. पुन्हा मग कुठे भगवंत काय कधी पूजा करतायत, कुठे गायत्रीचा जप करतायत, कुठं तलवार घेऊन काही पवित्रे बघतायत, कुठं गंभीर विषयावर काही चर्चा चालू आहे, कुठं असंच कोणाची थट्टा मस्करी करतायत. असं सगळं बघितलं आणि प्रत्येक भाती तडस लागते. त्याला देवाचा आग्रह नाही मोडू म्हणता येत नाही. आता बास म्हणला, कळलं हे काय प्रकरण आहे. पुन्हा जिथं भगवान भेटले तिथं साष्टांग दंडवत घातलं. देवा म्हणले ही तुमची योग माया बाबा आवरा. भगवान म्हणले मी तुम्हाला तर म्हणतच होतो की कशाला मार्गेट पडताय, तुम्ही ओळखलं म्हणलात, बघा म्हणलं कसं काय ओळखलं. तेव्हा असं शुकाचार्य म्हणतात मोठी अद्भुत लीला झाली. कृष्णस्यानंदवीर्यस्य योगमाया महोदयम मुहुर्दृष्ट्वा ऋषिरभूत विस्मितो जातकौतुकः. आणि असं ते भगवंताची थक्क करणारी चेष्टा बघितली आणि मोठ्या समाधानाने नारद मुनी भगवंताला प्रणाम करून आपल्या ठिकाणी निघून गेले. अशी ही जी दिव्य कथा आहे. यस्त्वं गायन्ति शृणोत्यनुमोदते वा भक्तिर्भवेत भगवते ह्यपवर्ग मार्गे. या अशा भगवंताच्या अद्भुत लीलांचं जो कथन करतो, गायन करतो, श्रवण करतो, त्यांना या भगवंताच्या दुर्मिळ अशा भक्तीची प्राप्ती होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री नारायण
कृष्ण भगवान की जय। आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी के, आरती कुंज बिहारी के, श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। गले में वैजयंती माला, बजावे मुरली मधुर बाला। गले में वैजयंती माला, बजावे मुरली मधुर बाला। श्रवण में कुंडल झलकाना, श्रवण में कुंडल झलकाना। नंद के नंद आनंद के कंद, मोहन व्रज चंद, राधिका रमण बिहारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के, आरती कुंज बिहारी के, श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। गगन सम अंग कांति काले, राधिका चमक रही आले। गगन सम अंग कांति काले, राधिका चमक रही आले। रतन में काले वनमाली, रतन में काले वनमाली। भ्रमर सोलक कस्तूरी तिलक, चंद्रसी झलक ललित छवि श्यामा प्यारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के, आरती कुंज बिहारी के, श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। कनकमय मोर मुकुट विलसे, देवता दर्शन को तरसे। कनकमय मोर मुकुट विलसे, देवता दर्शन को तरसे। गगन से सुमन राशि बरसे, गगन से सुमन राशि बरसे। बजे मुरचंग मधुर मृदंग, वालनी संग अतुल रति गोप कुमारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के, आरती कुंज बिहारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। जाते प्रगट भई गंगा, कलुष कलिहारिणी श्री गंगा। जाते प्रगट भई गंगा, कलुष कलिहारिणी श्री गंगा। स्मरण ते होत मोह भंगा, स्मरण ते होत मोह भंगा। बसी शिव जटा के बीच रहे, अधकी चरण छवि जीवन वारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के, आरती कुंज बिहारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। चमकती उज्ज्वल तटरेणु, व्रज रही वृंदावन वेणु। चमकती उज्ज्वल तटरेणु, व्रज रही वृंदावन वेणु। चहु शिशि गोपी ग्वाल धेनु, चहु शिशि गोपी ग्वाल धेनु। हसत मुख मंद यशोदानंद, देवकी चंद भक्ति गोपिका कुमारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के, आरती कुंज बिहारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के, आरती कुंज बिहारी के। श्री गिरिधर कृष्ण मुरारी के। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हो
जय श्री भागवता आरती करू तव भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तव भगवंता श्री शुक मुनि ने परम भक्ति ने ध्याना करिने आइले जा हरि चरिता आरती करू तव भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तव भगवंता मधुर फल साधुर से आत्मा राम मुनि सकल से भूमि डाले गण सुपर पापरवणी आली अवनी हरणी जल तरणी पतिता आरती करू तव भगवंता जय श्री भागवता आरती करू तव भगवंता शांति वाणी सार्थक हरि गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणि भगवत भक्ति के खाने साज सेविका भाविक भक्ता उदार दाता भूत तत्वता देहाता आरती करू तव भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तव भगवंता मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरि हंस लोक सुखमय संत द्विज कुले सेवुनि भ्रमले कान हरत रस पीता आरती करू तव भगवंता जय श्री भागवता आरती करू तव भगवंता महिमा गंगाता वदवेना कोणासाता रायति कीर्तन कारांता मेवा कलिवर संताता हरितृपेशा जन्मोदाता स्वयं प्रवेशा रविरंजरिता तमहरता आरती करू तव भगवंता जय श्री भागवता आरती करू तव भगवंता कृष्ण हासी कृष्ण गीते रे जीवन पूर्ण होया शरण खचित करे जन्म मरण कृतापजाति चिरये शांति नाथ हि वदति रामपदे माता आरती करू तव भगवंता जय श्री भागवता आरती करू तव भगवंता जय श्री भागवता आरती करू तव भगवंता गोपाल कृष्ण भगवान की